नमोस्तुते वासरा पीठनी लये सरस्वती नमोस्तुते वासरा पीठनी लये सरस्वती नमोस्तुते मनोजयं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वजण टाळी वाली कथेसाठी आमंत्रित करूया हनुमंतरायाला। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई। जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरुदेव की नाई कृपा करो गुरुदेव की नाई। मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी। द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी। सिद्धचा थोडासा कमी करावा असतो। संकट मोचन ग्राम हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग दंडवत करून कथेला सुरुवात करत आहोत। कथेसाठी उपस्थित सर्व मायबाप श्रोते मंडळी आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला प्रथमतः व्यासपीठाकडून दंडवत। या भगवंताच्या भगीरथ कार्यामध्ये ज्यांनी मागील 7 दिवसापासून सहकार्य केलेले आहे आणि उद्यापर्यंत जे सहकार्य करत राहणार आहेत जे अन्नदाते आहेत अन्नदान करत आहेत पंक्तीच्या माध्यमातून त्या सर्वांच्या चरणी व्यासपीठावर साष्टांग दंडवत। कथेसाठी मला संगीताची साथ हरिभक्तीपरायण महाराज कोंढूरकर माझ्या मंडळी गोड साऊंड सिस्टीम कृष्णाची ते म्हणलं महाराज मला अकोले म्हणून आता कृष्ण कथा ही कृष्ण जिथं कृष्ण आहे तिथं प्रश्न
सगळ्या प्रश्नाची उत्तर म्हणजे कृष्ण. सगळ्या माणसाच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर म्हणजे कृष्ण कथा. जीवनात सगळी व्यथा जर दूर करायची असेल तर आवश्यकता आहे या कृष्ण कथेची. जी जीवनातली व्यथा दूर करते ती कृष्ण कथा. म्हणून मी नेहमी म्हणतो जिथं कृष्ण आहे तिथे प्रश्न नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे कृष्ण. भागवत वाचा आणि भगवद्गीता वाचा. माणसानं आयुष्य जगायचं कसं गीता शिकवते. कर्मयोग गीता शिकवते. कर्म कसं श्रेष्ठ आहे आणि कर्म कसे केले पाहिजे हे जर शिकायचं असेल तर त्यासाठी गीता आहे. आणि मरण मंगलमय कसं बनवायचं. मरण मेल्याच्या नंतर लोकांनी असं म्हणू नये बरं झालं मेलं. मेल्याच्या नंतर कोणाचे तरी आपल्यासाठी डोळे पाणावले पाहिजे, डोळे ओले झाले पाहिजे. त्याला मरण मंगलमय बनवणं म्हणतात. ते मरण मंगलमय कसं बनवायचं हे भागवत शिकवतं. चला आज या श्रीमद भागवत कथेचा कृष्णाच्या भक्ती सागराचा आपल्या गावातील 7वा दिवस. बरोबर आज बरोबर आलं ना. रोज चुकते माझं 2रा 3रा 5वा मागं पुढे होते जरा गणितात कच्चा आहे. पण आज 7वा दिवस आणि या 7व्या दिवसाच्या श्रीमद भागवत कथेला सुरुवात करत आहोत. सर्वांना एकदा व्यासपीठाकडून तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि कथेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बोलवायचे मोठ्या प्रेमानं भगवान श्री गोपाल कृष्णाला. सगळेजण माझ्या सोबत टाळी वाजवून भजन गातील. भक्तों के राजा श्याम मेरे आजा. 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 ये श्याम मेरे आजा रे घन श्याम आजा. श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा. ये श्याम मेरे श्याम मेरे आजा रे घन श्याम आजा. श्याम मेरे आजा घन श्याम मेरे आजा. भक्तों के राजा 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 श्याम मेरे आजा. राधा वाले आजा रे मीरा वाले आजा. राधा वाले आजा रे मीरा वाले आजा. राधा वाले राधा वाले आजा रे मीरा वाले आजा. राधा वाले आजा रे मीरा वाले आजा. भक्तों के राजा श्याम मेरे 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 आजा. मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा. मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा. मुरली वाले
ए मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, मुरली वाले आजा रे बंसी वाले आजा, गोकुल से आजा रे सत्संग मेरा आजा, गोकुल से आजा रे सत्संग मेरा आजा, भक्तों के राजा श्याम मेरे 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 आजा, श्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा। पुंडलीक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। कालपर्यंत गोड भगवान श्री कृष्णाचं चरित्र आपण श्रवण केलं. कुठपर्यंत आली होती काल कथा सांगा मा इकडं. काल कथा कुठपर्यंत ऐकली आपण? आज तुम्ही सांगायचं नाही, आज इकडे महिला मंडळी सांगा. काल काय ऐकलं माय आपण कथेमध्ये? 4 वाजता 4:30 वाजता तुम्हाला ध्यान येते तोपर्यंत चहा पिऊ नका. काल होते ना सगळे, मग काय ऐकलं आपण 4 वाजता काल? सांगा, ज्याला माहिती ते मोठ्यानं सांगायचे होते. हा, देवाचं लग्न लावलं. आता तुम्ही सांगा, लग्न कोणाचं कोणासोबत लागलं? कृष्णाचं रुक्मिणी सोबत लग्न लागलं. बऱ्याच वेळेस असा विचारला प्रश्न की लोक म्हणतात राधाचं कृष्णाचं लग्न लागलं. नाही, कृष्ण आणि रुक्मिणीचं माहेर सांगितलं मी. आपल्या महाराष्ट्रात जवळ आहे, आपल्या अमरावती जवळ कौंडिन्यपूर नावाचं गाव. ते नगर, त्या नगराचा राजा भीमक आणि त्या भीमकाची मुलगी रुक्मिणी, हिचा विवाह सोहळा देवासोबत द्वारकेचा राजा भगवान श्री कृष्ण थाटामाटात लग्न सोहळा पाहिला आपण. पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल, देवाला एक नाही कितीतरी बायका होत्या. किती होत्या? 16,108. मग आजपासून देवाच्या लग्नाच्या कथा सुरू होणार. आजपासून मग 16,000. काल एक लग्न लावलं, कालचा दिवस एका लग्नाला गेला. अशी एक लग्न लावायचे म्हणलं तर मग अजून किती दिवस लागतील? म्हणजे म्हणा बापू म्हणाव तू काय काला करू द्यायचा विचार नाही. हो, भगवंताचे 8 मुख्य विवाह सांगितले जातात. 8. त्याला भगवंताच्या त्या 8 ज्या पत्न्या आहेत त्यांना अष्टनायिका असं म्हटलं जातं. त्यामध्ये रुक्मिणी सोबत पहिला विवाह देवाचा. रुक्मिणीचं काल हे रुक्मिणीला पळवून आणणं, शिशुपाळा सोबत लग्न जमणं, सोयरीक होणं, हे फक्त नाटक आहे. नाटक जगाला दाखवण्यासाठी. रुक्मिणी देवाची जन्मोजन्मीची अर्धांगिनी आहे. अहो साधा मला एक सांगा, इथं आपल्या महिला मंडळीने तुमच्या नावानं जर समजा हातात बारीक धागा घेतला, वडाला जर 5 फेऱ्या मारल्या, तर ती 7 जन्म पिच्छा सोडीनं ही रुक्मिणी आहे, देवाचा जन्मोजन्माचा सोडील का? हे फक्त जगाला दाखवायचं होतं. रुक्मिणीला पळवून आणणं, मग तिच्या सोबत लग्न करणं, जन्मोजन्माची सोबती, युगायुगाची सोबती देवाची रुक्मिणी. एकाच जन्मात नाही तर अनंत जन्मापासून आणि अनंत युगापासून प्रत्येक अवतारामध्ये ती सोबत आहे. ती म्हणजे रुक्मिणी. हो, सगळीकडे भगवंताची कीर्ती पसरली.
आणि जवळच देवापासून द्वारकेपासून जवळच एक सत्राजित नावाचा राजा राज्य करत होता. सत्राजित नावाचा राज्य देवाचे लग्न सांगतो, काही मोजके सांगतो. आणि आज आपल्याकडे वेळ अपुरा आहे, त्यामुळं एखादी जर कथा चुकून जर मागे राहिली तर क्षमा मागतो तुमची, कारण आज माझ्याकडे तेवढा वेळ नाही. कारण आयोजकांना आपल्या गावकऱ्यांनी जी मला वेळ सांगितलेली आहे तेवढ्या वेळेमध्ये मला कथा पूर्ण करायची. सत्राजित नावाचा एक राजा राज्य करत होता. सूर्याचा उपासक होता. सूर्याची आराधना करायचा. सूर्यानं प्रसन्न होऊन त्याला एक मणी दिला होता. तो मणी दररोज सोनं द्यायचा. सोनं आता ते हार म्हणजे त्या काळचं मोजायचं माप असेल. आपल्याकडे आता किलो, 2 किलो, पाव किलो, अर्धा किलो असे जे माप आहेत, त्या काळचं भार नावाचं माप. तर ते 16 भार सोनं द्यायचं. आता ते 16 भार म्हणजे किती, एवढं जर आता सांगितलं तर लोक म्हणतील महाराज ते मणी तुमच्याकडे असेल तर मला 1 दिवस द्या. एका दिवसामध्ये आयुष्याची गरिबी दूर होणार आहे. तर एवढं सोनं द्यायचं ते मणी. त्या सत्राजिताकडे तो मणी होता. सूर्यानं दिलेला. बस कृष्ण म्हटले हा मणी याच्याकडे बऱ्याच दिवसापासून आहे आणि आता याच्या राज्यामध्ये गरीब कोणीच राहिलं नाही, याला पैशाची सध्या गरज नाही. तू काय कर म्हणले सत्राजिता, मणी दे माझ्याजवळ. आणि हे मणी देऊ म्हणले आपण कोणाकडे? मथुरेचा राजा उग्रसेन, माझे आजोबा उग्रसेनाला देऊ. कंसानं बरेच वर्ष प्रजेवर अन्याय अत्याचार केले, कोणत्याही विकासाचं काम झालं नाही त्या राज्यामध्ये. मथुरेमध्ये राजाच्या तिजोरीमध्ये पैसा नाही. कंगाल झालेलं राज्य आहे आणि त्या राज्याचं भलं व्हावं असं वाटत असेल, विकास व्हावा वाटत असेल तर तो मणी दे. आपण मथुरेला उग्रसेनाला तो मणी देऊ. कोणासाठी मागितला? लोकांसाठी. लोकांच्या भल्यासाठी देवाचा अवतार आहे. देव म्हणले का मला दे? नाही, लोकांसाठी मागितला. पण सत्राजित म्हणला देणार नाही. मणी का फुकट मिळालाय ना? सूर्याची उपासना केली, मला खडतर केलंय. म्हणले नाही काय हरकत नाही. देव निघून आले. पुढे काही दिवस निघून गेले, 1 महिना 15 दिवस. त्या सत्राजिताचा भाऊ लक्ष इकडे द्या, लक्ष इकडे असू द्यावर का सगळे जण. सगळ्यांना विनंती, सर्वांगाची कान करून ऐकायची कथा आहे. सर्वांगाची कान करून. प्रसेनजित नावाचा भाऊ आहे त्या सत्राजिताचा. त्या प्रसेनजितानं असं देवाऱ्यावर ठेवलेला तो मणी होता, तो घेतला आणि घातला गळ्यात. मोठेपणा दाखवायची फार हौस असते लोकांना. मोठेपणा कोणाकडे लॉकेट असू द्या, लॉकेट 5 ग्रामचं, 1 तोळ्याचं, ते असं शर्टाच्या वर काढते असं दाखवत सोन्याचं. यानं असा शर्टाच्या वरून घातला आणि बसला घोड्यावर, गेला शिकारीला गेल्यावर एका वाघानं पाहिलं, त्याच्या गळ्यात तो मणी चमकतोय. वाघानं त्या प्रसेनजितावर हल्ला केला आणि प्रसेनजिताला ठार मारला. जो घोडा होता त्या घोड्याला एक ठार मारला आणि तो मणी चमकणारा तो त्यानं तोंडात धरला वाघानं आणि वाघ पुढे निघून गेला. पुढे त्या वाघाच्या तोंडामध्ये काहीतरी चमकतंय हे पाहिलं एका जंगली अस्वलानं. त्या अस्वलानं त्या वाघावर हल्ला केला, वाघाला ठार मारलं आणि त्या अस्वलानं तो मणी त्याच्या तोंडातला काढून घेतला, जबड्यातला, आणि तो मणी घेऊन अस्वल आपल्या गुहेमध्ये निघून गेला. आता इकडं काय झालं? राजवाड्यामध्ये देवाऱ्यावर मणी नाही असं सत्राजितानं पाहिलं. तेव्हा नक्की म्हणला हे कृष्णानं चोरून नेला. कृष्ण त्यानं मला मागितला होता, मी त्याला दिला नाही. आणि कृष्णाचा चोरी करायचं काम लहानपणापासून सवय म्हणले त्याला चोरायची. लहानपणापासून तो चोर आहे. त्यानं चोरून नेला, मी त्याला दिला नाही म्हणून त्यानं चोरून. देवाच्या कानावर बातमी पोहोचली. सत्राजित म्हणतोय की देवानं कृष्णानं मणी चोरला. देव म्हणले हा खोटा आरोप आपल्याला सहन होणार. खरं असलं असतं तर सहन केलं असतं. आपण बायको पळवून आणली म्हणलं म्हणू द्या, काय हरकत नाही, बायको पळवून आणली. जेव्हा दही दूध चोरलं तेव्हा गवळणीनं माझी तक्रार केली यशोदेकडे, चोरून खायला तुझा मुलगा. म्हणले काय हरकत नाही, ती तक्रार खोटी नव्हती, खरी होती. खरा आरोप असेल, खरी गोष्ट असेल तर मान्य करू म्हणले, पण हा खोटा आरोप आपल्याला सहन होणार. हा आरोप, हा डाग धुवून काढला पाहिजे, मिटवला पाहिजे. मग काही मोजके सैनिक सोबत घेतले आणि त्या प्रसेनजिताला शोधण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण निघाले.
जंगलात आल्याच्या नंतर ज्या दिशेनं तो प्रसेनजित गेला होता त्या दिशेनं गेल्याच्या नंतर थोडं अंतर चालून गेल्याच्या नंतर जंगलामध्ये एक घोडा आणि प्रसेनजित त्या ठिकाणी मरून पडलेला होता, पण मणी नव्हता. आजूबाजूला शोधाशोध केल्याच्या नंतर वाघाचे पंजे दिसले आणि मग असा अंदाज लावला की प्रसेनजिताला आणि घोड्याला त्या वाघानं मारलं आणि त्या प्रसेनजिताचा जो मणी आहे त्याच्या गळ्यामधला तो मणी बहुतेक वाघाने नेला असावा अंदाज लावला. आणि त्या दिशेनं त्या वाघाचे पाय ज्या दिशेने गेले होते त्या दिशेनं देव निघाले. मोजके सैनिक आहेत सोबत. पुढे चालून गेल्याच्या नंतर तो वाघ देखील काही अंतरावर मरून पडलेला दिसला. त्या ठिकाणी अस्वलाचे पाऊल पुन्हा दिसले अस्वलाचे. आणि त्या अस्वलाच्या पाऊल खुणाने पुढे गेल्याच्या नंतर ते अस्वल एका गुहेमध्ये गेलेले आहे असं दिसलं. त्या गुहेच्या तोंडाशी जी शिळा होती ती बाजूला सरकवली देवानं आणि त्या सैनिकांना सांगितलं इथेच थांबा, इथेच थांबा, मी गुहेमध्ये काय प्रकार आहे तो पाहून येतो. सगळेजण मध्ये धोका असू शकतो. कोण लोक आहेत, किती आहेत, आपण कमी आहेत, आपण मोजके आहेत, किती आहेत माहित नाही मध्ये आणि काय संकट आहे माहित नाही, तुम्ही इथेच थांबा. देवाला सगळंच माहित असतं. त्या मोजक्या सैनिकाला तिथं थांबवलं आणि देव मध्ये गेले. देव त्या गुहेमध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं एक अस्वलाची मुलगी अस्वलीन तिच्या हातामध्ये तो मणी आहे आणि ती अस्वलीन खेळते मणी हातामध्ये असा हवेत उडवते, खेळते, फेकते. कृष्णानं त्या अस्वलीला तो मणी दे असं सांगितलं. बस तिनं माणूस पाहिला. माणूस अस्वलीन होती ती, माणूस कधी पाहिला नव्हता. स्वतः भगवान श्रीकृष्णाला पाहिलं आणि मोठ्यानं हाक मारली, बाबा हा बघा हा नवीन प्राणी कोण आलाय. अस्वलीन काय म्हणले, आपल्या घरामध्ये हा नवीन प्राणी कोण आलाय देवाला पाहिल्याच्या नंतर. बस तिथे एक अस्वल धावत आलं आणि कोण तू माझ्या घरात काय करतोय. कृष्णानं सांगितलं तो मणी दे बाबा, तो मणी नेण्यासाठी आलोय. तो मणी मी युद्ध करून घेतलाय, जिंकलाय म्हणले. एका वाघासोबत युद्ध केलं आणि तो मणी जिंकलाय मी. आता जर तुला न्यायचा असेल तर माझ्यासोबत युद्ध कर आणि घेऊन जा. बस दोघांचं युद्ध जुंपलं. हो, कधी भगवान श्रीकृष्ण त्या अस्वलाच्या छातीवर, ते अस्वल कधी भगवान श्रीकृष्णाच्या छातीवर. दोघही बरोबरीचे, दोघही बरोबरीचे. हो, 1 घंटा 2 घंटे 3 घंटे नाही, पूर्ण दिवसभर चाललं युद्ध. दुसरा दिवस, तिसरा दिवस असं करत करत 21 दिवस युद्ध चाललंय. 21 दिवस. तुम्ही म्हणाल होता कोण तो? तो अस्वल दुसरा तिसरा कोणी नाही तर ज्यानं राम अवतारामध्ये भगवान श्री राम प्रभूच मदत केली, राम प्रभूची रावण युद्धामध्ये रावणासोबत युद्ध करताना. त्याचं नाव सांगा. एक अस्वल सोबत होतं, सगळी वानर सेना, त्याच्यामध्ये एक अस्वल देखील होतं. हा जामवंत, नळ नीळ जामवंत, सुग्रीव हनुमंत, बरोबर. तर ते जामवंत महाराज होते. 21 दिवस युद्ध चाललं आणि 21व्या दिवशी त्या जामवंताला अस्वलाला खाली पाडलं. एक जोराचा ठोसा त्याच्या छातीमध्ये दिला आणि त्या जामवंताच्या तोंडातून फेस आला. बस म्हणले हरलो. पण मला हरवण्याची ताकद जगात दुसरी कोणाचीच नाही, माझ्या प्रभूची आहे फक्त. प्रभू तुम्ही हा अवतार सोडा आणि मला ते रूप दाखवा, निज रूप दाखवा. मला त्या अवतारामध्ये एकदा दर्शन द्या. भगवान श्रीकृष्णानं हा अवतार सोडला आणि मूळ त्या राम रूपामध्ये एकदा जामवंताला दर्शन दिलं. बोलिये रामचंद्र प्रभू की जय. राम रूपामध्ये जामवंताला दर्शन दिलं. म्हणले धन्य झालो देवा, धन्य झालो. हो, हा मणी घेऊन जा. पण हा नुसता मणी नेता येणार नाही म्हणले. आता मणी नेता येणार नाही का? कारण तो मणी जिच्या हातामध्ये तिला सुद्धा न्यावं लागणार. हो, माझी एक इच्छा पूर्ण करा की माझ्या मुलीचा स्वीकार करा. अरे म्हणले लोक हसतील ना जामवंता मला आता कशामुळे हसतील? अरे ती अस्वली नाही म्हणले देवा तुम्हाला काय शक्य नाही, तुम्हाला काय शक्य नाही, तिला सुंदर रूप द्या. बस देवानं मायेने तिला सुंदर रूप दिलं आणि त्या जामवंताची मुलगी जामवंती अतिशय सुंदर रूपवान दिसते. आता तिच्या सोबत लग्न केलं आणि जामवंतीला घेऊन घरी आले.
बस तो मनी ज्याचा होता मनी, तो मनी सत्राजिताकडे नेऊन दिला. म्हणले सत्राजिता माझी विनाकारण बदनामी केली, म्हणले याच्यानंतर हे तुझा तू सांभाळ. म्हणले तुझ्या भावानं गळ्यात घालून नेला होता, मला कशाला, मी चोरून कशाला नाही, धर तुझा मनी. सत्राजित म्हणला देवा चूक झाली माझी, विनाकारण बदनामी केली. हो हे मनी तुम्हालाच म्हणले. आता म्हणले असं काही कोणाचं काही फुकट काही घेत नाही. म्हणले देवा फुकट देव नाही, हुंड्यामध्ये द्यायलो, हुंड्यामध्ये. म्हणले म्हणजे माझी एक मुलगी आहे म्हणले, तिचं नाव सांगत चला, सत्यभामा. त्या सत्यभामेसोबत देवानं लग्न केलं. त्या सत्राजिताची मुलगी. किती झाली लग्न? काल एक लावलं रुक्मिणी, आता एक जामवंताची मुलगी जामवंती, आता सत्यभामा. किती झाल्या? 3 झाल्या. असेच लग्न होत होत देवाचे 8 झाले. 8 रुक्मिणी, जामवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रवंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा, अशा मुख्य 8 पत्न्या देवाच्या. 8 पत्न्या, त्यांना अष्टनायिका असं म्हणतात. हो रुक्मिणी पासून देवाला प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला. हा प्रद्युम्न कोण होता? ज्याला कामदेव किंवा मदन असं म्हटलं जातं. भगवान शंकरानं त्याला जाळून भस्म केलं होतं कामदेवाला. तो भस्म केलेला मदन किंवा कामदेव, त्याची पत्नी रती, ती रती म्हणली देवा कामदेव तुम्ही मारलात, मी आता विधवा झाले, मला पती द्या. तेव्हा भगवान शंकरांना सांगितलं होतं भगवान श्रीकृष्णाला जो पुत्र होईल तो तुझा नवरा असेल कामदेव. त्या कामदेवाचा दुसरा अवतार म्हणजे प्रद्युम्न आहे भगवान श्रीकृष्णाच्या घरी रुक्मिणी मातेकडून. नंतर नरकासुर नावाचा एक राक्षस, त्यानं 16,100 मुली बंदीखान्यात ठेवल्या होत्या. किती? 16,100. नरकासुर नावाचा राक्षस. मी नेहमी म्हणतो राक्षस म्हणजे काय विचित्र प्राणी, अवाढव्य शिंग आहेत, त्याला शेपूट आहे, असा काय प्रकार नसतो. माणसातलीच एक वृत्ती, त्याला राक्षसी वृत्ती, त्यालाच राक्षस म्हटले. वृत्तीला राक्षसी नाव आहे. त्यानं 16,100 मुली आपल्या कैदेत करून ठेवल्या, त्याला बंदीखान्यात ठेवलं आणि त्या सगळ्या सोबत तो लग्न करणार होता. 16,100 मुलींनी प्रार्थना केली देवाची, देवा तुमच्या वाचून आम्हाला कोणी सोडवू शकणार नाही. बस भगवान श्रीकृष्णापर्यंत बातमी पोहोचली आणि देवानं त्या नरकासुराचा वध केला. नरकासुराचा तो दिवस आहे दिवाळीच्या दिवशीचा. दिवाळीचा काय आपण त्याला नरक चतुर्दशी असं म्हणतो. त्या दिवशी त्याचा वध केला आणि त्या 16,100 मुलीला कैदेतून मुक्त केलं आणि सांगितलं जा आता तुमच्या घरी. ते म्हणले देवा मुलगी जर घरातून न सांगता, आई बापाला न सांगता, भावाला न सांगता 1 तासभर जरी बाहेर गेली कुठे, 1 तास शेजारणीकडे म्हणा, मैत्रिणी सोबत गप्पा मारण्यासाठी म्हणा, शाळेत कॉलेजला ट्युशनला वगैरे म्हणा, 1 तास जरी कुठे गेली तरी तिला 1000 प्रश्नांना उत्तर द्यावं लागतात. आम्हाला तर बऱ्याच दिवसापासून या राक्षसानं आम्हाला कोंडून ठेवले कैदेमध्ये. आम्हाला समाज काय म्हणे? समाजाचा सोड देवा, पण निदान आमच्या घरचे आईबाप तरी आम्हाला घरात घेतील का? मग आम्ही देवा आम्ही जाणार कुठं? आमच्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे आत्महत्या करणं, जीव देणं. आम्हाला जीव दिल्याशिवाय पर्याय नाही. मग देवा तुम्ही आमचा स्वीकार करा. देव म्हणले ठीक आहे. देवानं कोणाचीही इच्छा मोडली नाही, कोणाचीच इच्छा मोडली नाही. त्या 16,100 स्त्रियांचा तो पती झाला. पती म्हणजे फक्त नवरा हा भाव नाही बरं का. पती म्हणजे फक्त नवरा असा नाही. आपल्या देशाला देखील राष्ट्रपती एक सर्वात मोठं संवैधानिक पद आहे. राष्ट्रपती म्हणजे देशाचा नवरा नाही, ते एक संवैधानिक पद आहे, पदवी आहे. देवानं सुद्धा पतित्व स्वीकारलं त्या 16,100 स्त्रियांचं, 100 मुलींचं. 16,100 पहिल्या 8 आणि ह्या 16,100 किती झाल्या? 16,108 बायका देवाला. प्रत्येकीसाठी वेगवेगळा महाल. द्वारकेमध्ये प्रत्येकीसाठी वेगवेगळा महाल. इथं साधा आपल्या इथे एकच आहे, तीच नाकी 9 आणायली. 16,108 कशा वागवल्या असतील देवाने?
सेपरेट प्रत्येकासाठी एक एक महाल. हो आणि सुखानं देवाचा संसार चालू आहे, सुखानं संसार. हो एका दिवशी नारदाला वाटलं संसार तिन्ही लोकात फिरत राहतात. नारद पृथ्वीवर आहेत, पाताळात जातात, देवलोकात जातात, सगळीकडे सारखाच मान आहे बरं का. एकच व्यक्ती असा आहे ज्याला राक्षसही मानतात, देवही मानतात आणि पृथ्वीवर मानव सुद्धा मानतात, तो म्हणजे नारद. म्हणले सगळीकडे फिरून पाहतो म्हणले मी, लोकांना एकच बायको तंग करून सोडते. एक महिना झाला की नवीन साडी, एक महिना झाला की नवीन साडी. हो घरात हे कमी आहे, घरात ते कमी आहे, हे भांडे कमी, ते कमी. हो आज काय मेहुणीचं लग्न, उद्या काय मेहुण्याचं लग्न, उद्या आईचं दुखायला, उद्या बाबाचं दुखायला, चला माहेरी, असं तसं. देव किती बेजार असेल म्हणले एकदा मजाच घेऊ, चला पाहू. बस आले तर पाहिलं रुक्मिणीच्या महालामध्ये देव नेमकीच जेवायला बसले. बस नारदजी या ना, या बसा जेवायला. नाही नाही म्हणले जरा जाऊन येतो इकडं जामवंती आई साहेबांकडे. तोपर्यंत चालले म्हणले तुमचं मी आता जेवण करून आलो. जामवंतीच्या महालात गेले तर नेमकंच देवाचं जेवण झालंय आणि मस्त पान खात देव बसले, पान खात. बस तिथून पुढे पळत पळत म्हणले मधला एखादा रस्ता असं या मागच्या गल्लीतून जाऊ म्हणले, या महालाच्या मागे जी गल्ली या गल्लीतून जाऊ म्हणले. हो तिकडे गेले कालिंदीच्या महालात. कालिंदीला पाहिलं, कालिंदीला विचारलं देव कुठे? आता जेवण वगैरे झालंय म्हणले, आराम करायले. बस कालिंदी पासून धावत 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 भद्रेच्या महालामध्ये गेले. भद्रेला विचारलं आई साहेब देव कुठे? आता ते काय रथ झुंपायलेत म्हणले, कुठेतरी जायची तयारी असेल. असं फिरत फिरत पाहिलेत तर सगळ्या महालामध्ये देव हजर आहे, कोण्या नाही तर कोण्या रूपामध्ये. कुठं देवपूजा करायलेत, कुठं अंघोळ करायलेत, कुठं जेवण करायलेत, कुठं आराम करायलेत, कुठं काय कुठं काय कुठं. 100-200 घरामध्ये फिरले नारदजी. म्हणले कुठंतरी देवाची फजिती पाहायला मिळेल, पण कुठंच देवाची फजिती नाही पाहिले. म्हणले वा वा वा, संसार एवढा चांगला असते मला माहितच नाही. नारदाला मोह झाला संसाराचा. बस नारदानं 2-3 दिवस विचार केला आणि आले एका दिवशी देवाकडे. म्हणले देवा एक मागणं आहे. म्हणले काय? म्हणले बायको पाहिजे. म्हणले मग पहा ना, पृथ्वीवर फिरता, देवलोकात फिरता, असुर लोकात फिरता, कोणी पसंत आहे का? नाही म्हणले तुम्हाला इतके आहेत म्हणले, तुमच्यापैकी एखादीच द्या. इतके 16,108 कोटी एखादा बायका काय गरज आहे का म्हणले. देव तथास्तु म्हणले. नाही म्हणले का? तेच जर एखाद्या माणसाला म्हणलं असतं तुमची बायको द्या तर पायातला काढून मारलं नसतं का? बस देव म्हणले तथास्तु, घेऊन जा म्हणले. पण एकच अट आहे, ज्या घरी मी नाही त्या घरची पत्नी तुला दिली. बस म्हणले काय हरकत नाही. सगळ्यात सुंदर पत्नी म्हणले देवाची जामवंती आहे, आधी जातो म्हणले जामवंतीच्या महालात. बस जामवंतीच्या महालात गेले की देव आरामात आराम करत पडलेले होते मस्त बंगईवर. नारदजी पहिल्या घरी हेच गाठलं का? म्हणले देवा बस तुम्ही इथंच आराम करा म्हणले, मी दुसऱ्या घरी जातो. तिथून निघाले जामवंतीच्या महालातून की लगेच सत्यभामेच्या. हो सत्यभामा. नारदजीने आवाज दिला देव कुठे? देव आताच जेवायला बसला. बस दुसरा महाल, तिसरा महाल करत करत 50-100 घर सगळीकडे देव. देव नाही असा जागा आहे का जगात? देव या जागी नाही अशी जागा सापडेल का? मग ते तर त्याचे स्वतःचेच महाल आहे. असं करून करून 50-100 घर थकले आणि म्हणले आता पहिला नंबर रुक्मिणीचा होता. म्हणले आपण ते रुक्मिणीचं घर सोडलंय, देवाला चकमा द्यायचा. म्हणले बस रुक्मिणीच्या घरी जायचं. रुक्मिणीच्या घरी जायचं नारदाने ठरवलं. देवाला आणि रुक्मिणीला सगळंच माहित, सगळं माहित आहे देवाला आणि रुक्मिणीला. जगाची आई बाप आहे. बस देवानं मुद्दाम म्हणून तिथं थोडस बाजूला लपल्यासारखं केलं आणि घरात नारदजी आले. रुक्मिणी आई साहेबांना पाहिलं. नारदजी. बस नारदजीला वाटलं आता आपलं जमलं. रुक्मिणीला रोज रुक्मिणी आई साहेब नमस्कार घाली. इकडे आजूबाजूला पाहिलं देव तर दिसना. ए रुक्मिणी काय म्हणते? त्याला वाटलं आता आपली ही बायकोच झाली. ए रुक्मिणी म्हणली. नारदजी एकेरीवरच आली, एकेरी भाषेवरच. रुक्मिणीच का सरळ? रुक्मिणी आई साहेबाचं. म्हणले देवाकडून आपण शब्द घेतलाय म्हणले. म्हणले काय? जिथं मी नाही ती बायको तुलाच. बरं म्हणले ठीक आहे, मला बी कटाळा आला म्हणले त्याचा. रुक्मिणी आई साहेब काय म्हणताय? याची मजाच घ्यायची ठरवली होती दोघांनी, कृष्णानं रुक्मिणी. हो मला बी त्या देवाचा कटाळा आलाय म्हणले. हो 16,108 बायका माझ्या जवळ बसायला देवाला
वेळ सुद्धा मिळेना म्हणले 2 मिनिटं. कधी चैनीत बसला नाही, माझी काही हाऊस पुरवली नाही, मला काय विचारायला तयार नाही. 16,108 बायकामध्ये माझा नंबरच लागेना म्हणले. चल म्हणले मी येतो तुझ्यासोबत. हो लग्न लावायचं म्हणले हो ठीक आहे लग्न लावायचं, पण म्हणले नारदजी लग्न करायसाठी आधी तुम्ही हा म्हणले आता संन्यासी, तुम्ही ब्रह्मचारी, मस्त पद्धतशीर हे ब्रह्मचार्याचा वेश टाकून द्या, सुंदर आंघोळ वगैरे करून या म्हणले. हे इथं तलाव आहे, नदी आहे, या नदीवर जाऊन आंघोळ करून या. बस नारदजी गेले आणि त्या तळ्यामध्ये आंघोळ करायला तळ्यात उतरले. बस नारदजी गेले आणि नारदी होऊन बाहेर आले. काय होऊन बाहेर आले? नारदी. त्या तळ्याला श्राप होता भगवान शंकराचा, या तळ्यामध्ये जो कोणी आंघोळ करेल तो स्त्री होईल. बस पुढे नारदाची नारदी झाली आणि त्या नारदीला पुन्हा 50 लेकरं झाले. बाबा नाव माहित आहेत का द्यायची? सांगायचे काय? 50 ला 50 सांगतो. मात्र पुन्हा असं म्हणू नका महाराज लईच लांब व्हायले तुम्ही, काय आपल्या हनुमंतरायच्या शेपटी सारखे. त्यापेक्षा ते सांगत नाही. चला नारदाची अशी बेजारी झाली. बस म्हणले आता देवानं माझी बेजारी केली का, आता मी त्याला बेजार करतो म्हणले. बस आले पुन्हा नारद, चौताळून आले. बस आता कोणत्या स्त्रीच्या डोक्यामध्ये खूळ घुसवता येते हे त्यांनी विचार केला. आणि सत्यभामा जी आहे तिला नारदानं ओळखलं. जर सत्यभामेच्या डोक्यामध्ये आपण खूळ घुसवलं ही भांडणं लावती म्हणले. बरोबर याच्या बायकाचे भांडणं लागतात, देवासोबत भांडणं होतात आणि याचा संसार बिघडते. कोणाचा? देवाचा. सगळा संसार त्याच्यामुळे चाललाय, त्याचा संसार बिघडल का? सत्यभामेच्या महालात आले नारद आणि म्हणले काय चाललंय सत्यभामा? म्हणले काही नाही नारदजी, फक्त देवाच्या मागे खूपच व्याप आहे म्हणले. मला असं वाटायलंय इतक्या पत्न्याचा नवरा होण्यापेक्षा देवानं माझा एकटीचा स्वीकार केला असता तर किती बरं झालं असतं. अगं म्हणले या जन्मात नाहीत नाही, निदान पुढच्या जन्मात तरी मागून घे देवाला. म्हणले तसंच करते. पुढच्या जन्मात मला भगवान श्रीकृष्ण नवरा मिळण्यासाठी काय करावं लागेल? म्हणले या जन्मामध्ये जी सगळ्यात प्रिय गोष्ट आहे ती जर दान केली तर पुढच्या जन्मामध्ये ती भरपूर प्रमाणात मिळते. काय म्हणले नारदजी? आता जी तुम्हाला प्रिय गोष्ट आहे सगळ्यात ती तुम्ही दान करा. ती दान केली की पुढच्या जन्मामध्ये दुप्पट प्रमाणात 10 पट प्रमाणात मिळते. कोणती प्रिय गोष्ट आहे जगात? सत्यभामेनं सांगितलं मला सगळ्यात जगात प्रिय जर आहे तो माझा नवरा देव कृष्ण. म्हणले मग दान करून टाका. म्हणले झालं, संकल्प सोडा. सत्यभामेनं संकल्प सोडला, नारदाला देव दान दिला. दान नवरा दान दिला. बस कानावर बातमी पोहोचली देवाच्या आणि भगवान श्रीकृष्णाला एक दूत पाठवून निमंत्रण पाठवलं. तुम्हाला सत्यभामेनं दान दिले. बस देव आले, पायातल्या खडावा काढल्या, खडावा नारदानं आणि सांगितलं महाराज उचला त्या खडावा. कृष्णानं निमुटपणे त्या खडावा उचलल्या आणि डोक्यावर घ्या म्हणले. डोक्यावर नारदाच्या पायातल्या खडावा देवानं डोक्यावर घेतल्या आणि चला माझ्या सोबत म्हणले. देव आहे देव, नारद भक्त आहेत आणि भक्ताच्या आज्ञेचं पालन देव करतो. भक्तों के वश में है भगवान. देवानं कसं वागायचं हे भक्त ठरवू शकतात. अजून एकाच्या चप्पल देवानं उचलल्या होत्या. काल परवाच आपण कथा सांगितली. कोणाच्या चप्पला उचलले देवानं? बोला. द्रौपदीची चप्पल देवानं अशी धरली आणि आपल्या पिवळ्या पितांबराच्या भरजारी पितांबरामध्ये असे गुंडाळून देवाच्या कोपऱ्यामध्ये उभे राहिले होते, घोंगडी पांघरून. बस देवाच्या नारदजी पुढे चालतायत, देव मागोमाग चालतायत. दुसऱ्या पत्नीने पाहिलं नारदासोबत देव पुढे चालले. सत्यभामेने सांगितलं मी दान देऊन टाकलं. अगं तुझा एकटीचा नवरा होता का दान द्यायला? आमचा काय अधिकार आहे की नाही? तुला काय अधिकार एकटीला नवरा दान द्यायचा? नवरा कुठं दान द्यायची गोष्ट असते? सगळ्या पत्नीचे त्याचे भांडणं झोपले. नारदजी मनोमन खुश आहे. नारदजी मनोमन खुश. कसे भांडणं लावलं? बस एक पत्नी म्हणली नारदजी याच्या बदल्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला? म्हणले देवाच्या बरोबर सोनं पाहिजे म्हणले आपल्याला. मग सोडतो तुमच्या नवऱ्याला देवाच्या बरोबर सोनं. हो एक मांडला काटा तराजू आणि बसवलं एका पारड्यामध्ये. कोणाला? देवाला. आणि दुसऱ्या बाजूला त्या
पत्न्यांनी आपले आपले दागिने आणून टाकायला सुरुवात केली. आता सांगा तुम्ही दागिन्याचे नाव, मला तेवढे नाव येणार नाही. हो, कानातल्या काड्या, आता काड्या कोण घालायला, झुंबर, कोणते कोणते असतात ते झुंबराचे प्रकार, ते जे काय असतील ते गळ्यातले दागिने, डोक्याचे दागिने, डोक्यावर असतात ते असं काय, ते जे काय असतील सगळे दागिने एक 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 देवाच्या वजनाच्या बरोबर काय होईना. सत्यभामा म्हणले थांबा, तुमच्या कोणाजवळ सोनं नाही म्हणले एवढं. ज्या बाईची माहेरची श्रीमंती असती का तिला फार अहंकार असतो, अभिमान असतो. ज्या स्त्रीला माहेरची श्रीमंती, सत्यभामेला काय कमी होती का? तिच्या बापाकडे मनी होता, दररोज 16 भार सोनं द्यायचं, सोनं मिळायचं त्या मन्यापासून. माझ्या एवढा सोनं तुमच्या कोणाजवळ नाही म्हणले. माझ्या महालातलं जर कमी पडत बापाजवळ आणते, पण तुमचं कोणाचं टाकू नका. बस सत्यभामेनं सगळ्याला काढून घ्यायला लावलं, हिचं एक 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 टाकायला. बस अंगावरलं संपलं, कपाटातलं संपलं, घरात त्या डब्यातलं संपलं, अजून कुठं कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं होतं, लय गुंडाळून ठेवलेलं असते. कुठं कुठं लपून ठेवलेलं असते. पैसे तर कुठं कुठं असतात महिला मंडळीचे, तिथे त्याला लपून ठेवले, सगळं काढलं. पण देवाच्या बरोबरीचं का होईना. सगळ्या राण्या 16,107 स्त्रियांचं सगळं सोनं संपलं, पण देवाच्या वजना एवढं झालं नाही. मग एक जण म्हणले रुक्मिणी आई साहेब राहिल्या, नाहीतर त्यांना बोलवा, नाहीतर देव जाते. बस रुक्मिणीकडे एक पत्नी धावत गेली आणि तिची विनवणी करू लागली. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. 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 ऐकून सकाळी ब्राह्मणवाणी, ऐकून सकाळी ब्राह्मणवाणी, अर्पण केलं सारंग पाणी, अर्पण केला सारंग पाणी. उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त, ऐकलं रुक्मिणी ना की आपला नवरा जो आहे भगवान श्रीकृष्ण, त्याला सत्यभामेने नारदाला दान दिले. ऐकले शब्द आणि रुक्मिणी आई साहेब म्हणल्या ठीक आहे, म्हणल्या चला सोनं टाकायचं ना त्याच्या बरोबरीचं, टाकते म्हणले. चल तू हो पुढं, मी आले. रुक्मिणी धावत तुळशी जवळ गेली आणि तुळशीचं एकच पान तोडलं, एकच. बस असं पदरात गुंडाळलं आणि धावत ज्या ठिकाणी देवाच्या वजना एवढं सोनं देण्यासाठी काटा लावला होता, त्या ठिकाणी रुक्मिणी आली. बस सत्यभामेच्या कपाळावर राठ्या पडल्या. सगळ्यात लाडकी हीच राहिली होती मागा. माझ्या बापाकडे एवढं सोनं टाकून देवाच्या बरोबरी झाली नाही म्हणली, हिच्यानं काय होणार, हिच्यापाशी आहेच काय, देवासंग पळून आलेली आहे. हिनं काय आणलं होतं माहेरून, मी आणलं होतं एवढं. सत्यभामा म्हणते. आणि मग रुक्मिणीनं आपल्या पदरामागे लपून जे तुळशीचं पान आणलं होतं ते सगळं काढा ग म्हणली. सोनं जे पारड्यामध्ये टाकलेले सगळं काढा. सगळं सोनं ते देवाच्या पत्न्यांनी खाली घेतलं आणि एक तुळशीचं पान त्या पारड्यामध्ये टाकल्याबरोबर एक आश्चर्य झालं. तुळशी पारडे ठेवीता, तुळशी पात्र पारडे ठेवीता. माधव झाला बरोबरीचा, माधव झाला बरोबरीचा. उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही
मस्त कशा बसल्या उठा की चला उठा की चला तुळशी मात्र पारडी ठेविता माधव झाला बरोबर काय या प्रसंगातून काय शिकायचं या प्रसंगातून एवढंच शिकायचंय की देव अभिमानानं अहंकारानं सोन्या नाण्यानं देव आपलंसा करता येत नाही देवाला फक्त मी नेहमी सांगतो देवाला तुळशीचं एक पान जरी तुम्ही प्रेमानं दिलं एखादं फळ जरी दिलं नैवेद्य दाखवताना दुधा तुपाची पंचपक्वान्नाची सुद्धा गरज नाही पैसे अडकायची गरज नाही फक्त भाव पाहिजे भाव मनोमन रुक्मिणीने विनंती केली देवा माझ्याकडे फक्त हे एवढंच आहे आणि माझं सत्व पाहू नकोस एक तुळशी पानच मी तुला देऊ शकते या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरं काही नाही टाकायला प्रेमानं तेवढं जरी दिलं देवाला तरी पुरेसे देव भावाचा भुकेल दिवस चाललेले सुखानं संसार चालू आहे देवाचा एके दिवशी देवाला झोप लागली आणि झोपीमध्ये देव माणसाला देखील झोपेमध्ये बोलायची सवय असते देवाला देव रुक्मिणी पाय दाबायला तेव्हाची रुक्मिणी पाय दाबत होती कोणाची देवाची नवरे आणि आता नवरा बायको काळ बदलला बदलू द्या त्याचा प्रश्न आहे रुक्मिणी पायदा बायली आणि भगवान श्रीकृष्ण मुखानं तोंडानं काहीतरी पुटपुट देत तोंडानं काहीतरी बडबड करायले रुक्मिणी म्हणली काय काय बडबड करायले म्हणले मला झोपीत बोलायले काय बोलायले ते लक्ष देऊन ऐकू तरी बस कान नेला देवाच्या तोंडाजवळ आणि ऐकलं राधा 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 बस कृष्णाला उठवलं काय हो म्हणले मालक एक नाही दोन नाही तीन नाही 10 नाही 50 नाही 16,108 बायका आहेत म्हणले आणि तुम्हाला राधा कोण आठवायली इतके बायका असून तुम्ही अजून त्या राधेचं नाव घेताय बस त्या राधेला धडा शिकवला पाहिजे रुक्मिणीनं सगळ्या देवाच्या पत्नी जे आहेत सगळ्या 16,108 सगळ्याला जमा केलं आणि सांगितलं या आपल्या मालकाच्या डोक्यात अजूनही राधा आहे म्हणजे ती गोकुळात राहणारी ती राधा अजून निघाली नाही म्हणजे याच्या डोक्यात ती राधा काढली पाहिजे नाही तर त्या राधेला तरी धडा शिकवला पाहिजे सगळ्या गोकुळवासियांना आमंत्रण दिलं सगळे गोकुळवासी द्वारकेत आले आणि द्वारकेत आल्याच्या नंतर सगळे वसुदेव देवकी नंद बाबा यशोदा ज्यांनी वाढवलं आणि ज्यांनी जन्माला घातलं त्या सगळ्यांची भेट घेण्याची ठरवलं देवाने एकदा ज्यांच्या सोबत देव लहानाचे मोठे झाले ते गोपाळ देखील आले गोपी आल्या गवळणी आणि सगळे गोपाळ त्यामध्ये राधा सुद्धा आली आणि सगळेजण द्वारकेत आल्याच्या नंतर आता हिची फजिती करायची ठरवली राधी गरम गरम दूध घेतलं रुक्मिणीने उकळलं दूध उकळायला काय वेळ लागते का आता गॅसचं बटन दाबलं की बस उकळलं दूध आणि एका पत्नीच्या हातानं देवाच्या तिच्या सवतीच्या एखाद्या हातानं दिलं राधेजवळ ठेवून टाक बस वरून असा मस्त भरजरी रेशमी वस्त्रामध्ये ते ग्लास गुंडाळला रेशमी वस्त्रामध्ये कळत नाही गरम आहे का थंड आहे खरं रेशम असेल तर ते कळत नाही गरम आहे का थंड आहे रेशमी वस्त्रामध्ये ग्लास धरला आणि राधेला लगेच प्यायला दिला राधेनं ते दूध पिलं राधेनं आणि बस काम झालं म्हणजे संध्याकाळची वेळ झाली सायंकाळची पुन्हा रुक्मिणी देवाचे पाय दाबते नित्याचा क्रम दररोज देवाचे पाय दाबायचे तर पाहिलं तळ हाताला तळ पायाला देवाच्या एवढाले फोड आले म्हणले मालक तुमची चप्पल तुटली काय चप्पल तुटल्यामुळे फोड येतात एवढ्या उन्हामध्ये कुठं गेला होता तुमच्या पायाला फोड कसे म्हणले तूच तर चटके दिले कोण तूच तर चटके दिलेस म्हणले मी कधी दिले चटके म्हणजे राधेला उन्हाचं दूध प्यायला दिलं दूध पिलं तिनं पण फोड त्रास मात्र मला का कारण राधेनं जे दूध पिलं तिच्या गळ्यातून जे छातीपर्यंत उतरलं तिच्या हृदयापर्यंत जे उतरलं हृदयामध्ये माझेच तर चरण आहे तिच्या तुम्ही जरी माझी पत्नी असाल तर राधेच्या हृदयामध्ये चरण मात्र माझे तुमच्या हृदयात जरी नसतील एखाद्या वेळेला राधेच्या हृदयामध्ये मात्र चरण माझे कधीच निघणार नाही राधा भक्ती आणि भक्ताच्या हृदयामध्ये देवाचे चरण आहेत जेव्हा जेव्हा भक्ताला त्रास होतो
भक्ताला त्रास होतो, त्याचा त्रास देवाला होतो, तेवढा त्रास देवाला होतो. राधेच्या हृदयामध्ये चरण माझे असल्यामुळे ते दूध मला चटके बसले त्याचे, म्हणून माझ्या पायावर फोड आले. तेव्हा रुक्मिणीने देखील मान्य केलं राधेची भक्ती श्रेष्ठ, राधेची भक्ती श्रेष्ठ. दिवसामागून दिवस चालले. इकडं पांडवांनी हस्तिनापुरामध्ये राजसूय यज्ञ करायचं ठरवलं. राजसूय यज्ञ, आणि यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान ज्यांच्यासाठी अवतार देवानं धारण केलेला आहे तो म्हणजे दुष्टांचा संहार. यज्ञ चालू आहे, राजसूय यज्ञ, आणि त्या यज्ञाच्या अग्रपूजेचा मान सर्वात आधी पूजा कोणाची करायची? काही जण म्हणले मोठे मोठे साधू संत आहेत त्यांना द्या, काही जण म्हणले अजून राजे महाराज आहेत मोठे मोठे त्यांना द्या. पण सर्वांमध्ये एकच ठरलं सगळ्यांचं की भगवान श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान द्यायचा, भगवान श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान. पण जसे आजच्या काळी एकमत होत नाही सगळ्याचं, कोणी काही शंका काढते. त्या काळी देखील एक जण उठला, शिशुपाल नाव त्याचं, ते म्हणला या लोकांच्या बायका पळवून नेल्या, म्हणला यानं. कोणाची पळवून नेली? याचीच नेली. रुक्मिणीचं लग्न कोणासोबत होणार होतं? याच्यासोबत. त्याच्यामुळे याचं त्याचा 36चा आकडा झाला होता, कृष्णाचा आणि शिशुपाळाचा. म्हणला माझी बायको पळवून नेली यानं, याला अग्रपूजेचा मान कसं काय देत? गवळ्याचा पोरगा म्हणले, गवळणीच्या घरी दही दूध चोरलं, चालत चालत गवळणीच्या हाताला धरलं, पदराला ओढलं, कपडे पळवले, चोऱ्या केल्या. नीच जातीचा आहे म्हणले, गवळी आहे जातीनं. बरं जातीनं गवळी आहे का ते बी नक्की माहित नाही म्हणले. हो आहे एकीचा, सांभाळला एकीनं. दोन दोन आया आहेत म्हणले, याला नेमकं सांगता तरी येईल का नेमकी याची सखी आई कोणती येते? आई बापाचा देखील पत्ता नाही म्हणले याच्या. कोणी म्हणते देवकीचा, कोणी म्हणते यशोदेचा. एवढ्या शिव्या दिल्या, एवढ्या शिव्या दिल्या. देवाशी मोजू लागले, 1 2 3 4. खबरदार शिशुपाला, याच्या पुढे एकही शब्द तोंडातून काढला असता अर्जुनानं सांगितलं मारतो. पण कृष्णाने इशारा केला, अर्जुना थांब, अजून वेळ आहे शिल्लक, थोडा वेळ. देवाला किती शिव्या द्या, ती वेळेची वाट पाहतोय. त्याला देवाचा तिरस्कार करणारा, तिरस्कार आणि पुरस्कार दोन्ही गोष्टी सहन करण्याची क्षमता आहे तो देव आहे. देव कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये तिरस्कार आणि पुरस्कार दोन्हीही गोष्टी सहन करता येतात त्याला देव म्हणतात. अर्जुना थांब, गडबड करू नको. अजून त्या शिशुपाळानं वाईट वाईट शिव्या देवाला द्यायला सुरुवात केली. देव फक्त मोजत राहिले, मोजत. अर्जुन म्हणतोय देवा काय मोजताय? अहो तुम्ही फक्त इशारा करा. एका धनुष्यबाणामध्ये भीम म्हणला, दाजी अहो काय मोजायले तुम्ही? एक गदेच्या फटक्यामध्ये याचं मुंडकं उडवतो. देव म्हणले थांबा भीमदादा, गडबड करू नका. 99 शिव्या झाल्या आणि मग सांगितलं शिशुपाला खबरदार, याच्या पुढे एक शिवी देशील तर 100 अपराध तुझे माफ करण्याचं मी तुझ्या आईला वचन दिलंय. 99 झाले, 100 जर तू एक अजून पार केलास तर तुझं मुंडकं धडावेळा करायला वेळ लागणार नाही. एक शिवी नीच जातीचा हलकट गवळी आहेस म्हणले तो तुला अग्रपूजा काय करायची? बस सुदर्शनाला आज्ञा दिली, एका क्षणामध्ये शिशुपालाचं मुंडकं धडावेळ केलं. बोलिये गोपाल कृष्ण भगवान जय. शिशुपाल मारला, शिशुपाल. दिवसामागून दिवस चाललेले. एक दिवसाची गोष्ट आपल्याला आता गोड भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम त्यांचा मित्र ते सुदाम चरित्र ऐकायचे. एकदा गोड भजन करू आणि सुदाम चरित्र ऐकू. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधा रमण श्री गोविंद राधे राधा रमण श्री गोविंद राधे. राधे 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 राधे. सर्वांना विनंती, टाळी वाजवायची, टाळी. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे.
गोपाल राधे राधा रमण श्री गोविंद राधे राधा रमणा श्री गोविंद राधे 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 गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे सुदाम काय माहिती आहे सुदाम विषयी कोणाला? म्हणजे मला काय सांगायचं ते समजेल. सुदामाविषयी काय काय ऐकलेलं या अगोदर? एक सुदाम नावाचा ब्राह्मण आहे, दरिद्री आहे. त्यानं पोहे घेतले आणि देवाच्या भेटी करता गेला. देवानं त्याचे पोहे घेतले, खाले आणि त्याच्या बदल्यात गाव सोन्याचा दिला. एवढं येडं समजतं का देवाला? आजपर्यंत तुम्ही काल्याच्या कीर्तनासाठी दररोज कथेमध्ये कितीतरी वेळेस पोहे मुरमुरे आणले असते, म्हणजे देवाला दिले. तुम्हाला किती किती ग्राम दिलं देवानं? कोणाला किती ग्राम दिलं काय आजपर्यंत? एक तरी ग्राम? पोह्याच्या बदल्यात देव सोनं देतो? नाही. गोड कथा आहे, गोड कथा. आजपर्यंत अनेकांनी पोहे आणून दिले देवाला. कोण छटाक दिले, कोण 2 छटाक दिले, कोण पोत्यानं दिले, क्विंटलानं दिले, ट्रकनं दिले. पण त्याच्या बदल्यात देवानं सोनं दिले असं झालं? नाही. एक दिवसाची गोष्ट. भगवान श्रीकृष्णाचा संसार चालू आहे आणि सायंकाळच्या वेळेला जेवण झालं आणि देव आपल्या शयन कक्षामध्ये म्हणजे झोपण्याच्या खोलीमध्ये आहेत आणि रुक्मिणी आई साहेबांना स्वयंपाकघरातलं काम आटोपलं आणि पदराला हात पुसत रुक्मिणी कृष्ण ज्या खोलीमध्ये झोपलेले तिथं आलेली आहे आणि रुक्मिणी देवाकडे पाहते. देव आपल्या शेल्यामध्ये तोंड असं आडोसाला धरून, शेला धरून देव आपले डोळे पुसतायत, रडतायत. देव रडतायत, कृष्ण रडतोय, जगाचा बाप रडतोय. का? रुक्मिणीने विचारलं, मालक काय झालं? कशाची चिंता? का रडताय? देवानं सांगितलं, रुक्मिणी दुसरी कसलीही चिंता नाही आता. मग तुम्ही रडताय काय? काय कमी आहे? कशाची कमतरता आहे? माझ्याकडे काय चुकलं का? म्हणले नाही रुक्मिणी. मग कशाची चिंता? अगं माझा एक मित्र आहे. म्हणले मला जसं ठाऊक आहे समजा तसे सगळे मित्र मी ओळखते तुमच्या सगळ्या मित्राला. हा साहेब कोण मित्र आहे ज्याच्यासाठी तुम्ही रडताय? म्हणले आहे एक मित्र, तो तुला माहित नाही, बालपणीचा मित्र आहे, सुदाम त्याचं नाव. सुदाम कुठं राहतो? सांगितलं इथून जवळ म्हणजे गुजरात मध्येच, द्वारकेहून जवळच पोरबंदर नावाचं गाव आहे. त्या पोरबंदर मध्ये तो सुदाम राहतो. पाहायचंय तुला? बस देवानं जशा आजकाल सोयी होत्या, सोयी आहेत, व्हिडिओ कॉल, दूरदर्शन, याच्यापेक्षा कितीतरी प्रगत तेव्हाचा काळ होता. बस देवानं दाखवायचं का असं म्हटल्याबरोबर रुक्मिणीनं हो म्हटलं आणि भिंतीवर देवानं चलचित्र चालू केलं, चित्र दाखवलं. सुदाम संध्याकाळची वेळ आहे, गावामध्ये 4 घरात 4 घरी फिरून काय मागतोय? राख मागतोय. राख कशासाठी? ती राख अंगाला लावायची. हो, 4 मुलं आहेत सुदामला, 4 मुलं, एक पत्नी आहे आणि स्वतः सुदाम, 6 मुलांचं कुटुंब आहे. देव रुक्मिणीला दाखवतायत, अंतर्ज्ञानानं रुक्मिणीला दिव्य दृष्टीनं दाखवतायत. 4 घरी सुदामानं राख मागितली आणि ती राख, चुलीची राख सुदामानं घरी आणली आणि आपल्या लहान मुलांच्या अंगाला लावली. थंडीचे दिवस, थंडीपासून रक्षण करण्यासाठी अंगावर घालायला कपडे नाहीत, ते कपडे विकत घेण्यासाठी पैसे नाहीत, ती राख अंगाला लावून थंडीचे दिवस काढायचे.
सुदामानं 4 घरची राख जमा केली आणि मुलांच्या अंगाला लावली, थंडी वाजू नये म्हणून. रुक्मिणीचा आणि कृष्णाचा संवाद चालू आहे. मालक, एवढी दयनीय अवस्था तुमच्या भक्ताची, तुमच्या मित्राची, भक्ताची असू द्या, पण मित्र आहे तुमचा, द्या ना त्याला काहीतरी, द्या ना, तुम्ही मदत करा ना. कृष्णानं सांगितलं, रुक्मिणी त्याला काही द्यायला जाशील तर तो घेणार नाही. त्याची सवय मला माहित आहे. म्हणजे का घेणार नाही? अगं फार खोडेल आहे तो, घेणार. इकडं म्हणजे सुदामाच्या घरी सुदाम आणि पत्नी मुलांना झोपवलं, अंगाला राख लावून, आणि सुदामाचा आणि सुशीला, काय नाव त्याच्या पत्नीचं? सुशीला. त्या सुशीलेचा संवाद चालू झाला. मालक, द्वारकेचा राजा कृष्ण तुमचा मित्र आहे म्हणता ना तुम्ही? हो आहे. मग तुम्ही त्याच्याकडून काही मदत मागण्यासाठी जाणं. सुदामानं सांगितलं, मी जाणार नाही त्याच्याकडे. का नाही जाणार? अहो घरामध्ये खायला नाही काही, कंटाळली, माझ्या गरीबाच्या संसाराला कंटाळली. मालक, मी तुमच्या सोबत गरिबीचा संसार करायला 1 जन्म नाही 7 जन्म तयार आहे, पण मुलं मला दररोज विचारतात, आई आज तरी काही खायला बनवलंस का नाही? मी त्यांना काय सांगू? 2-2 दिवस 3-3 दिवस सांगते, बाळा रे 2 दिवसाची एकादशी आहे, 2 दिवसाची एकादशी, द्वादशीच्या दिवशी सुद्धा सांगते. मी काहीतरी कारण सांगून त्यांना आज उपास आहे, आज काही खायचं नसतं, घरामध्ये अन्नाचा एकही कण शिल्लक नाहीये. मी काय सांगू त्यांना? मी कितीही दिवस हा वनवास भोगायला तयार आहे, पण मुलांसाठी, मालक मुलांसाठी मी काय उत्तर देऊ? सुदाम, एवढी गरिबी काय सुदामाकडे? पूर्वकथा सांगता येत. सुदामानं सांगितलं, मी जाऊ शकणार नाही त्याच्याकडे. का? कारण काय? तर सुदाम सांगतात, फार जुनी गोष्ट आहे, तुझ्यासोबत लग्न व्हायच्या अगोदरची गोष्ट. जेव्हा मी आणि कृष्ण गुरुच्या घरी सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये जेव्हा शिकण्यासाठी होतो तेव्हाची गोष्ट. एक दिवस कृष्णाला भूक लागली आणि मला सांगितलं, सुदाम्या मला भूक लागली रे, काहीतरी खायला दे. मी सांगितलं, कृष्णा 10 वाजता तर जेवलो, आणि गुरुकुलाचा नियम आहे 10 वाजता सकाळी जेवण दिल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत काही खायला मिळत नाही, पण आता दुपारचे 2 वाजले, तुला आता कसं काय जेवायला देणार? सुदाम्यानं उत्तर दिलं कृष्णाला. सुदाम सांगतोय आपल्या पत्नीला बरं का. कृष्णानं सांगितलं, सुदाम्या अरे तुम्हाला जेव्हा भूक लागत होती, माझ्या स्वतःच्या घरी चोरी केली, गवळणीच्या घरी चोरी केली, आणि तुमचे पोट भरले, तेव्हा मी तुम्हाला काही बोललो का? आता जर मी एकदा म्हणलं तुला भूक लागली माझ्यासाठी काही खायला आण, तर तू मला नाटक सांगतोय. वेळ नाही जेवणाची, जा काहीतरी चोरून आण स्वयंपाक घरातून. सुदाम त्या गुरुकुलाच्या स्वयंपाकघरामध्ये गेला आणि एक उतरंड होती, उतरंडी असायच्या पूर्वीच्या काळी. त्या मडक्याचे उतरंड, एका मडक्यामध्ये सुदामने हात टाकला आणि त्या हाताला फुटाणे लागले किंवा चणे लागले, फुटाणे लागले. समजू भाव महत्वाचा, काय होतं ते माहित, बरोबर, महत्वाचा. फुटाणे घेतले आणि सुदामानं असा मडक्यातून हात बाहेर काढला आणि असा पाठीमागे धरला. सुदामानं चोरी केली गुरुच्या घरात. इकडं कृष्ण बाहेर उभा होता, त्यानं सुदाम्याला चोरी करायला तर पाठवलं, पण लगेच सांदीपनी ऋषीची जी पत्नी, तिला सगळेजण आई म्हणायचे, धावत गेले, आई आई आई. बघा ना, म्हणलं मला भूक लागली. आता मला सांगा, गरीबाचं लेकरू असेल गुरुकुलामध्ये त्याला किंमत देत नाही, पण हे कृष्ण आहे, कृष्ण राजाचा मुलगा. मग त्या आईनं सांगितलं सांदीपनी ऋषीच्या पत्नीनं, जा तुला भूक लागली ना, जा काहीतरी स्वयंपाक घरामध्ये घेऊन खा म्हणले तुझ्याच हातानं. कृष्ण म्हणला, स्वतःच्या हातानं घेऊन खायला आणि चोरून खायला मी का सुदाम्या आहे का? मी चोरून खायला का? मी का सुदाम्या आहे काय? बस लगेच आई म्हणली, सुदाम्या चोरून खातो की काय? हो म्हणला, आताच किचन मध्ये चोरून खायला गेला म्हणला तिकडे स्वयंपाक. बस आई ती धावत आली आणि स्वयंपाक घराच्या दरवाज्यात आल्याच्या नंतर, काय सुदामा चोरी करून खातो? कृष्ण बाहेर उभे दरवाजामध्ये, गुरुची पत्नी सांदीपनी ऋषीची पत्नी, आणि समोर खोलीमध्ये स्वयंपाक घरात सुदाम्याचा हात पाठीमागे, हातामध्ये फुटाणे. कोणासाठी चोरलेले? देवासाठी चोरलेले. गुरुची आई, गुरुची पत्नी म्हणजे सगळ्यांची आई, ती शिव्या देते सुदाम्याला, आणि कृष्ण मागून पाठीमागून कशी जिरवली चोराची, हसतोय, खिल्ली उडवतोय.
राग आला सुदाम्याला आणि गुरुच्या पत्नीने सांगितलं, बस तुला शिक्षा, आजचे लागणारे सगळे लाकडं तू तोडून आणशील वनातून जंगलातून, चाल चालता हो. बस ते फुटाने सुदाम्यानं तसे धरले, एका हातात कुऱ्हाड घेतली आणि वनात जंगलात जायला निघाला. बस पाठीमागून कृष्ण. कशी जिरवली चोराची, कशी जिरवली, कशा शिव्या खाऊ घातल्या. लहानपणीची गोष्ट आहे, लहानपणीची. दोन लहान मुलं पहा भांडण करताना किंवा एकमेकाला चिडवताना कशी वागतात. सुदाम्या, ए सुदाम्या बोल की रे, किसने मला बोलू नकोस, तू मला आईच्या शिव्या खाऊ घातल्यास. बस जंगलात गेले, लाकडं तोडले काही आणि थोड्या वेळानं आभाळ भरून आला. आभाळ, ढगांची गर्दी आकाशामध्ये झाली, विजा कडकडू लागल्या, जोराची हवा सुटली आणि पाऊस सुरू झाला. पाण्यापासून बचाव करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी दोघेही एका झाडावर चढले. झाडावर चढल्याच्या नंतर जोराची हवा आणि पाऊस पडतोय, विजांचा गडगडाट आहे. तेवढ्यामध्ये सुदाम्याला आठवण आली, आपल्या खिशामध्ये फुटाणे आणलेले आपण, थोडीशी भूक जाणवते, आपण त्या फुटाणे खाऊ. बस सुदाम्यानं फुटाणे काढले आणि तोंडात टाकले आणि खायला लागला. काही गोष्टी अशा असतात त्या चोरून खाता येत नाहीत. फुटाण्याचा आवाज व्हायला लागला आणि आवाज झाल्याच्या नंतर मुद्दाम कृष्णाने विचारलं, सुदाम्या काय खातोस? त्यानं म्हणलं, कुठं काय खातो, आवाज कशाचा येतोय? अरे थंडीनं दाता वाजता तुला दिसत नाही का पाऊस पडायला? याच्या डोक्यातला राग गेलाय का अजून? दुपारचं भांडण झालेलं, त्या गुरु मातेनं शिव्या दिलेल्या, तुला दिसत नाही का पाऊस पडायला, थंडी वाजायली त्याच्यामुळे दात वाजायले? अरे तो फुटाणे खायला वाटतं की? कृष्ण म्हणतोय, किसने मला चिडवू नको, अरे तो फुटाणे खायला ना. हो खायलो. म्हणला काय करतो? अरे दे ना माझे, मला दे ना, माझ्या हिश्श्याचे येते. म्हणला तुझ्या हिश्श्याचे कशाचे आले? तुझे नाही ते माझे. अरे दे रे, माझ्या हिश्श्याचं खाऊ नको, जे माझ्या हिश्श्याचं खाते त्याचं चांगलं होत नाही. भगवंताचे वाक्य, देवाच्या हिश्श्याचं जे खाते त्याचं चांगलं होत नाही. जे देवाच्या हिश्श्याचं खाते, जे भावाच्या हिश्श्याचं खाते आणि जे गावाच्या हिश्श्याचं खाते त्याचं कधी वाक्य नीट आहे. जे देवाचं खाते, जे भावाचं खाते आणि जे गावाच्या हिश्श्याचं खाते, देवानं सांगितलं माझ्या हिश्श्याचं दे. अरे तुझे कशाचे आले? म्हणला चल मी खात नाही, तुला देत नाही. काढले आणि दिले फेकून खाली. तुला मला बस जाय, काय करायचं ते कर. अरे मी मागायलो, म्हणलं दे मला, देत नाही. म्हणला दे. अरे तू कवा तरी येशील माझ्या घरी मागायला. ए मोठा असेल तू तुझ्या घरचा, येत नाही म्हणजे येत नाही. मरेल पण तुझ्या घरात दारात येणार नाही म्हणला मागायला. मरेल, जीव जाईल माझा, पण तुझ्या दारात येणार नाही मागायला. कृष्ण म्हणले तथास्तु. बस दोघ जण घरी आले आणि तीच घटना आज सुदामजी आपल्या पत्नीला सांगतायत, मी माझ्या शब्दाला फिरणार नाही, मी जाणार नाही मागायला. मी तेव्हा म्हणलो होतो तुझ्या दारात कधीच येणार नाही मागायला, आयुष्यात येणार नाही, उभ्या आयुष्यात. रुक्मिणी देखील म्हणती तुमच्या मित्राला द्या ना काही. ते म्हणलं ते माझ्या दारात येणारच नाही मागायला, तर मी देऊ कसा? मी त्याच्या घरी जाऊन देऊ का? सुदाम म्हणतोय मी देखील जाणार नाही. बस थंडीचे दिवस संपलेले, उन्हाळा सुरू झाला. उन्हाळा अचानक दुपारच्या वेळेला झोपडीला, सुदामजीच्या झोपडीला आग लागली आणि सगळं घर जळून राख झालं, जळून राख. संसार होता तरी काय झोपडीमध्ये, घालायला कपडे नव्हते अंगावर. अंथरूण पांघरुणाची तर गोष्टच वेगळी. अंगावर घालायला जर कपडे नसतील तर अंथरूण पांघरुण असणार आहे का? आणि जर कपडे जिथं नाही, जिथं अंगाला राख लावून झोपले जातं, तिथं खायला प्यायला तरी काय असणार आहे? पण जो फाटका तुटका संसार होता तो सगळा जळून राख झाला. आणि सायंकाळच्या वेळेला पुन्हा मुलं झोपलेले, पुन्हा मुलं झोपले. मुलांच्या पोटाला त्या सुशीलेनं कपड्याने आवळून बांधलं, कपड्याने आवळून. कारण भूक जाणवू नये म्हणून पोट बांधल्याच्या नंतर त्या आतड्यांना काय समजणार आहे भूक लागली. बस मुलं झोपलेले आहेत आणि सुशीला आणि सुदाम यांचा संवाद चालू झाला. मालक आता तरी जा, काय राहिले आपल्या संसारामध्ये? सुदामजी म्हणतात नाही जाणार. सगळं घर जळालं, देव्हारा जळालाय, पण देव्हाऱ्यामध्ये गोपाल कृष्णाची मूर्ती आहे. अजून गोपाल कृष्णाची मूर्ती, सगळ्या त्या मूर्तीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत आहेत, मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू. सुदाम एवढा निष्ठुर असशील माहित नव्हतं. एवढी वेळ आली तुझ्यावर तरी तू माझ्याकडे यायला तयार नाही, एवढ्या निष्ठुर मनाचा असशील हे जर माहित असलं असतं तर तेव्हा तुला म्हणलं नसतं मी माझ्या दारात येऊ नको म्हणून. ये आता तरी ये. देव रडतोय, देव. भक्ती अशी असावी, स्वतः देवानं रडावं. म्हणून म्हणतो मी ज्या दिवशी तुमच्या डोळ्यात अश्रू येतील देवासाठी, देव तुमच्यासाठी रडेल. देव
संसारासाठी तर सगळेच रडतोय आपण, संसारासाठी सगळेच रडतोय. हे नाही माझ्याकडे, ते नाही माझ्याकडे, हे दुसऱ्याकडे आहे, माझ्याकडे का नाही, माझ्याकडे आहे त्याच्याकडे का नाही, हे तर सगळेच चालूच आहे. पण देवासाठी कोणी रडलाय का आजपर्यंत? जो देवासाठी रडतो देव त्याच्यासाठी धावून येतो. हो बस सुशीलेनं सांगितलं, मालक काही नाही, उद्या सकाळी तुम्ही निघायचं. सुदाम म्हणजे ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सुदामजी उठायच्या अगोदर सुशीला 2-3 घरी जाऊन आली. 2-3 घरातून तिनं पोहे म्हणा, मुरमुरे म्हणा, तांदूळ म्हणा, वेगवेगळे कथाकार वेगवेगळे भाव सांगतात. काही का असे ना, तांदूळ आणले म्हणा, मुरमुरे आणले म्हणा, पोहे आणले म्हणा, आपण पोहे समजू. 2-3 घरातून वेगवेगळे पोहे आणले. एका रुमालामध्ये फाटक्या उपरण्यामध्ये तो एक गाठ मारली. देवाकडे जाताना रिकामं जाऊ नये म्हणून, देवाकडे जाताना रिकामं जायचं नसतं. हो, काहीतरी देवासाठी भेट, गुरुसाठी भेट, अशा पद्धतीने काहीतरी न्यायचं असते. देवाकडे काहीतरी न्यावं म्हणून त्या उपरण्यामध्ये रुमालामध्ये गाठ मारली पोह्याची आणि सुदामजीला निरोप दिला. सुदामजी निघाले. देवाकडे जाताना कसं निघाले? देवाचं भजन करत करत निघाले. चले चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। गाते चले मन में हरे कृष्ण रामा, गाते चले मन में हरे कृष्ण रामा। चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मुख से हरे कृष्ण रामा. देवाचे नामस्मरण करत 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 अनवानी पायाना काठी टेकवत तेव्हा काय रस्ते असे आपल्यासारखे आता कॉन्क्रीटचे रस्ते, डांबराचे रस्ते असे होते का? जंगलातला रस्ता, पायवाट, काटे कुटे तुडवत तुडवत पाय रक्त बंबाळ झालेले. देवाचं भजन, देवाचं नामस्मरण करत करत, देवाशी गप्पा मारत मारत, वाटत एखादं गाव लागलं, त्या गावामध्ये 2 घरी भिक्षा मागायची, जे मिळेल ते खायचं आणि पुन्हा रस्त्यानं चालायचं. सुदामजी निघालेले मनोमन देवाची विनवणी करतायत. देवासोबत म्हणतायत, देवा किती लांब रे तुझं गाव, कसा येऊ तुझ्यापर्यंत पायी पायी? दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, हाँ दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी। कैसे आऊं मैं कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया, द्वारिका नगरी बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी है, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी, दूर नगरी रे बड़ी दूर नगरी. त्या दिवशी सुदामजी चालून चालून खूप थकले. जवळ एक गाव दिसलं. त्या गावामध्ये जायचं होतं, भिक्षा मागून आणायची होती, काहीतरी खायचं होतं. पण पाय खूप दुखत असल्यामुळे, पाय रक्तबंबाळ झाले, ठेच लागलेली, पायात काटे घुसले. सुदामजीनं विचार केला, उपाशीच झोपू, काय हरकत नाही, जवळ गाव दिसते, पण जायचं नाही म्हणले. एका झाडाखाली डोक्याला दगड घेतला उशाला आणि सुदामजी झोपले. सुदामजी, हो, देवानं विचार केला, असाच जर सुदाम्याला चालत चालत यायला लावलं तर इथपर्यंत सुदाम्याने सुदाम्याची आरतीची. हो, गरुडाला बोलवलं, गरुडा इकडे. म्हणले काय? म्हणले माझा एक भक्त येतोय, मित्र येतोय माझा, मला भेटण्यासाठी, त्याला जाऊन आणायचंय. बस गरुड लगेच निघाला. म्हणले गरुडा थांब, गडबड करू नको, आधी पूर्ण ऐक काय म्हणतोय ते. त्याला अशा पद्धतीनं आणायचं, त्याला कळू सुद्धा नाही तू आणलं म्हणून. इथं अलगद झोपेमध्ये उचलून आणायचं, त्याला पत्ता बी लागू नये. म्हणले काऊन? अरे म्हणले त्याला चल म्हणलं की निघायला ते असं दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात दाखवून यायचं, गिराईक नाही म्हणले.
आणि त्याच्या याच गोष्टीमुळे ते मागे राहिले. कोणाच्या मागे लागून येणारा गिऱ्हाईक नाही म्हणला, ते याच्यामुळेच मागे राहिले. म्हणले काय हरकत नाही देवा. गरुडजी गेले आणि गरुडानं त्याला सुदामजीला अलगद झोपेत उचललं आणि द्वारकेच्या अगदी जवळ आणून ठेवलं. सकाळ झाली. बस सकाळ झाल्याबरोबर सुदामजीनं हो जिथं झोपलेले होते तिथूनच डोळे बंदच आहेत आणि हात जोडले भगवंताला. हो झोप येत. मी म्हटलं त्या दिवशी सांगितलं न लगती सायास जावे वनांतरा, स्नान संध्या वगैरे काहीच करत नाही. हात जोडले आणि देवाचं स्मरण केलं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुमे, पादस्पर्श वस्वे. हो हात जोडले मनोमन प्रार्थना केली देवाची. देवा धन्यवाद झोपेतून उठवल्याबद्दल तुझे धन्यवाद आणि आजचा हा सुंदर दिवस सुंदर सकाळ दाखवल्याबद्दल धन्यवाद. देवाचे धन्यवाद केले सुदामजीनं आणि पाहिलं अक्षरशः चमचम चमकत आहे म्हणजे ही नगरी. रात्री तर एवढा उजेड नव्हता, लोड शेडिंग चालू होतं काय की म्हणजे का डीपी कट केली. रात्री एवढी चमकत नव्हती नगरी, पण आज सकाळी एवढं नगर चमकायले. कोणती नगरी ही? वाटण एक वाट सुरू जात होता, त्याला विचारलं हे गाव कोणतं? अरे म्हणले येडा की खुळा, नगर आहे ते नगर, त्या नगराला गाव म्हणतो. बरं बाबा ठीक आहे, नगर तर नगर, कोणतं नगर? द्वारका म्हणतात त्याला. बस गावामध्ये द्वारकेमध्ये आले आणि वेशी जवळ आल्याच्या नंतर सुदामजीनं पुन्हा एका वाटसुराला विचारलं, अहो म्हणले कृष्णाचं घर कुठे? कृष्णाचं घर? ए म्हणले येड्या, नुसत्या कृष्णाचं म्हणू नको, श्री कृष्णाचं मन आणि घर म्हणू नको, राजवाडा मन, महल मन. बरं बाबा ठीक आहे, श्री भगवान श्री कृष्णाचा महल कुठे आहे? ते म्हणले असं सरळ जा, या चौकातून पुढे गेल्याच्या नंतर अजून एक चौक लागेल, त्या चौकापासून जी राजमहल सुरू होतील ते सर्व कृष्णाचेच आहेत म्हणे. तिथून सुदामजी चालत चालत पुढे आले आणि जिथून भगवान श्रीकृष्णाचे खूप मोठाले महाल चालू झाले तिथं त्या गेट वरती द्वारपालानं अडवलं. ओ ब्राह्मण बाबा कुठं? म्हणले कृष्णाला भेटायला चालू. म्हणले कृष्णाला असं नाही भेटता येत. म्हणले मग कसं भेटावं लागते? अगोदर परवानगी घ्यावं लागते. तुम्ही कोण अगोदर सांगा. ते म्हणले मी माझं नाव सुदाम, कृष्णाला भेटायला आलोय. म्हणले कोण तुम्ही, काम काय? म्हणले माझा मित्र आहे. म्हणले कृष्ण. बरं बरं मित्र. ते दोन द्वारपाल होते, दोन द्वारपाल. त्यापैकी एक जरासा दयाळू होता आणि एक जरासा कठोर होता. ते कठोर हृदयाचं जे होतं ते याचे सगळी चेष्टा करू लागलं. मित्र आहे का तुमचा? बरोबर. असे रोज 4 जण येतात म्हणला कृष्णाची ओळख सांगत, मित्र आहे म्हणून. तुम्ही किती कुठले किती नंबरचे? म्हणला असं नका करू, माझी विनवणी आहे तुम्हाला, माझ्यावर दया करा. तुम्ही एकदा जाऊन देवाला सांगा तुमचा मित्र सुदाम आलाय म्हणावं. ते दुसरा जे द्वारपाल होता तो जरासा प्रेमळ स्वभावाचा होता. ए म्हणलं जाऊन सांगणार तू थांब इथं, मी जाऊन सांगतो. म्हातारा काकुळीला आले, बघ त्याच्या पायाकडे बघ, ठेचा लागलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत, फाटके तुटके कपडे, त्याच्या चेहऱ्याकडे बघ, दया येऊ दे, तू थांब इथं, मी जाऊन सांगतो. बस धावत धावत ते द्वारपाल गेलेला आहे. याच्यासाठी प्रसंगासाठी आपल्याकडे गोड भजन आहे, एकदा गोड भजन आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है कि मिलने सुदामा करीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, किधर पे गुलामा करीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा सुदामा गरीब आ गया है।
पगड़ी तन पे हजामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो बता दो कन्हैया को नाम है सुदामा न सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो न सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा एक बार मोहन से जाकर ये कह दो एक बार मोहन से जाकर ये कह दो कि मिलने सखाबत नसीब आ गया है कि दर पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वारपालो जाके कन्हैया से कह दो कि मिलने सखा बदनसीब आ गया है। एक द्वारपाल त्यापैकी राजवाड्यात धावत धावत जातो आणि भगवान श्रीकृष्ण जेवण झालेले देवाचे सकाळची वेळ 10 वाजते असते 11 वाजते असते। आता देव म्हणल्यावर काही काम असतं जेवण झालं आणि मस्त पंगईवर असं टेकून बसलेत लोड द्वारपाल आल्याबरोबर महाराज की जय हो म्हणजे काय नाही म्हणले दारात एक ब्राह्मण आलेला आहे फार गरीब दिसतोय फार लांबून आलाय असं वाटतोय पाय रक्तबंबाळ अवस्थेत आहे अंगावर फाटके कपडे बर पण नाव सुदाम सांगतोय सुदाम शब्द ऐकल्याबरोबर देव उठले आणि धावत सुटले धावत रुक्मिणीला वाटलं झालं तरी काय कोण आहे सुदाम पाहण्यासाठी देव पुढे पळतायत पाठीमागे रुक्मिणी पळते देव पुढे पळतायत पाठीमागे रुक्मिणी द्वारात महाद्वारात आल्याच्या नंतर गेट जवळ आल्याच्या नंतर सुदाम पाहिल्या बरोबर सुदामाला हृदयाशी मिठी मारली आणि आलास का माझ्या सुदामा असं देवानं प्रेमानं विचारलं हो दोघांनी गळा भेट घेतली खूप जुने मित्र आज भेटले रुक्मिणीला आश्चर्य वाटलं एवढा गरीब मित्र खरंच सांगितलं काल मला बस सुदामला वाड्यात आणलं गोड वर्णन सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदाम मोहन गोड वर्णन केलं हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा सुदामजीला वाड्यात आणलं आणि आपल्या सिंहासनावर बसायला जागा दिली कुठं दुसऱ्या खुर्चीवर बसवलं का दुसरं आसन टाकलं का नाही स्वतः द्वारकेच्या राजाचं सिंहासन त्या सिंहासनावर सुदामला बसवलं आणि रुक्मिणीकडे नुसतं पाहिलं बस रुक्मिणीने एक ताट दिलं ताट लक्षात आलं मालकाला जास्त बोलायची गरजच पडू नये आंखों में इशारा हो गया म्हणायचं काम फक्त डोळ्यानं नजरेनं नुसतं नवऱ्यानं बायकोकडे पाहायचं बायकोनं नवऱ्याकडे पाहायचं काय म्हणायचं हे बायकोला कळालं पाहिजे नवऱ्याच्या डोळ्याच्या भावना आणि बायकोच्याही भावना प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची गरज पडू नये नुसतं असं देव सुदामजीला सिंहासनावर बसवलं आणि देव सुदामाच्या पायाजवळ बसले पायाजवळ बसल्याच्या नंतर असं रुक्मिणीकडे पाहिलं रुक्मिणीने एका हातानं ताट दिलं सोन्याचं ताट ते पायाखाली ठेवलं सुदामजीच्या देवाने आणि रुक्मिणी वळली पाण्याचा तांब्या घेण्यासाठी पण देव पाण्याची वाट पाहत थांबले नाही डोळ्यातील अश्रूंनी सुदामजीचे पाय धुतले डोळ्यातील अश्रूंनी बराबर में अपने सुदामा बैठाए चरण आंसुओं से सामने धुलाए हो चरण आंसुओं से सामने धुलाए न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा खुशी का समा तेरे करीब आ गया है के दर पे सुदामा करीब आ गया है अरे द्वारपालो कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया
से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो बराबर में अपने सुदामा बैठा है, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। अश्रूने सुदामजीचे पाय धुतले आणि पाय धुतल्याच्या नंतर पूजा केली देवानं सुदामाची, कारण सुदामजी ब्राह्मण आहेत आणि देवानं पूजा केली, पाय धुतले, गंध लावला आणि आशीर्वाद मागितला। आयुष्यमान भव, यशस्वी भव, ब्राह्मणांना आशीर्वाद दिला। बस देवानं लगेच इशारा केला, पाहताय काय, पाया पडा। कोणाला? रुक्मिणी। बस रुक्मिणीनं वाकून नमस्कार केला, पाया पडले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव। बस देवानं अजून कृष्णानं रुक्मिणीकडे पाहिलं, काय ते बाकीचं महिला मंडळ बोलून घेऊन या पाया पडायला। असं केलं, फक्त बोलायची गरजच नाही। नवीन माणसापुढे तर बायकोनं नवऱ्याला, नवऱ्यानं बायकोला बोलायचीच गरज पडू नये, असं म्हणलं की कळालं पाहिजे। देवानं असं केलं, बस रुक्मिणीनं बोलवायला सुरुवात केली, चल ग सत्या, चल ग भद्रा, चल ग सत्यभामा, अजून काय जामवंती, कालिंदी, मित्रवंदन, सगळ्या एक 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 एक। बस सुदामजी शिकले होते, प्रत्येकीला आशीर्वाद द्यायचे, हातवर असा हातवर करायचा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव। एक झाली, दोन झाली, तीन झाली, 10 झाल्या, 25 झाल्या। हो सुदामजी आता लक्षात आलं, इथं बोलायची गरजच नाही, आखो ही आखो मी इशारा म्हणले। काय अरे किती कृष्णाला किती, ते म्हणला थांब जरासं थांब, 50 झाल्या, 100 झाल्या, 200 झाल्या, म्हणले अजून किती, नुसता इशारा, म्हणले 16,108। बस बापरे, म्हणले माझा हात असा गळून पडल, म्हणले इतकेला आशीर्वाद देतात येतात। बस सगळ्याला एकदाच देतो, म्हणले दोन्ही हात वर करून, अष्टपुत्र सौभाग्यवती भव। सायंकाळची वेळ झाली आणि 2 चांदीचे पाट टाकले, सोन्याचे ताट जेवायला आणि जेवायला बसवलं। जेवायला सुदामजी बसले आणि भगवान श्रीकृष्ण बसलेले, पण बराच वेळ निघून गेला तरी सुदामजी जेवत नाहीत। सुदाम्या का रे, का जेवत नाहीयेस, का जेवत नाही असं विचारल्या बरोबर सुदामजीचं हृदय भरून आलं, डोळ्यातून अश्रू निघतायत आणि सुदामजीनं सांगितलं, जिसके बच्चे भूखे होते हैं उस बाप को भूख नहीं लगती। कान्हा, जिस बाप के बच्चे भूखे हैं उस बाप को भूक नहीं लगती। माझे पोरं बाळ उपाशी आहेत रे, 4 मुलं माझे सोन्यासारखे, पण ते उपाशी आहेत। कृष्णानं सांगितलं, काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल, तू आलायस ना माझ्याजवळ, विश्वास आहे ना माझ्यावर, सर्व काही ठीक होईल। दोघं मित्र जेवले आणि जेवण झाल्याच्या नंतर बस सोप सुपारी पान खायला बसले। कृष्णानं विचारलं, काय रे तुझा संसार काय म्हणतोय? काय नाही म्हणले कृष्णा, 4 पोरं, बायको, तसा संसार सगळा सुखाचा चालू आहे, मजेत। सांगितलं का देवाला, बाकी काही मजेत, याला सगळंच माहिती, तरी पण हे विचार, आणि याला माहिती जोपर्यंत समोरचा काय मला मागत नाही तोपर्यंत द्यायचं नाही। लगेच विचारलं, वहिनीने का रिकामच पाठवलं का रे, काहीतरी दिले की नाही माझ्यासाठी? ते म्हणला काय दिलं नाही, बस असं जे रुमाल होता त्याला वाटलं पाहते की काय की हे, बस असं ते रुमाल असा धरला ना, असं झाकून ठेवला, काय दिलं नाही म्हणला, काय दिलं, मग ते लपून काय ठेवायला, पाहू दे इकडं, बस हिसकावून घेतला रुमाल, गाठ सोडली आणि त्यामध्ये जे पोहे होते असे धरले आणि असे सरळ खाल्ले। बस कसे खाल्ले, आता तर जेवण केलं यानं, जेवण करून किती वेळ झालता, 10 मिनिटं झालते, पण पोहे असे 1 घास, 2 घास, 3 घास खायला लागला, आधाशासारखा। हो, आमच्या नामदेव महाराजांनी गोड वर्णन केलं, पोहे सुदाम देवाचे भके मारी कोरड्याचे, पोहे सुदाम देवाचे भके मारी कोरड्याचे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला। प्रमाण जास्त म्हणायला वेळ नाही, 2:30च्या पुढे कथा जाऊ द्यायची नाही, मला सूचना सांगितलेली आहे, त्यामुळे
पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. त्याला दुष्काळ फक्त प्रेमाचा आहे. तुमचं प्रेम लागते फक्त देवाला, बाकी काही लागत नाही. पंचपक्वान्न लागत नाही, काहीच लागत नाही. बस 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, आनंदाचे दिवस निघून गेले आणि सुदामजी एके दिवशी देवाला म्हणले, कृष्णा येतो मग आता. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. गोड निरोप दिला सुदामजीला. सुदामजीनंही नाव काढलं नाही काही दे म्हणून, आणि देव सुद्धा म्हणले नाही कृष्ण सुदाम्या काही नेतो का म्हणून. सुदामजी निघून गेले. विचार करतायत, हो मीही मागितलं नाही आणि त्यानं तरी द्यावं. त्याला का माझे कपडे दिसले नाहीत, माझी अवस्था दिसली नाही का. विचार करत करत आपल्या नगराजवळ आले आणि मग लक्षात आलं हे गाव तर पाहिल्यासारखं दिसते. वाटेनं जाणारा एक माणूस त्याला विचारलं, हे नगर कोणतं. त्याने सांगितलं हे तर पोरबंदर. पोरबंदर तर माझंच गाव आहे. इथं सुदामचं घर कुठे आहे. सुदामजीचं घर अहो वाडा म्हणा, वाडा राजवाडा तो त्या सगळं चमचम चमचम चमकते. सोन्याची नगरी पोरबंदर. आपलं घर सोन्याचं. दारामध्ये आला, पत्नी घरातून आरतीचं ताट घेऊन मुलं बाळ भरजरी वस्त्रामध्ये खेळतायत. अगं काय चमत्कार सुशीला. बस तुम्ही गेले ना मालक, तुम्ही गेले त्याच दिवशी रात्रीला सगळं नगर झोपेमध्ये सोन्याचं झालं. देवानं आदेश दिला होता, हो विश्वकर्म्याला, विश्वकर्म्या लागेल तेवढं सोनं घेऊन जाय. खूप सोनं आणलं विश्वकर्म्यानं. आदेश दिला, सगळं गाव सोन्याचं करून टाक. बस विश्वकर्म्यानं सगळं गाव सोन्याचं केलं होतं, सगळं गाव. आणि इतकं इतकं सोनं उरलं होतं. किती 10-5 ग्राम नाही, चांगला असं गाडी 2 गाड्या. ते सोनं उरलेलं विश्वकर्मा वापस घेऊन आला. विश्वकर्मा देवाजवळ म्हणले, विश्वकर्मा काय आणलं हे गाडी टाकून. काय नाही देवा, मला 2 गाड्या सोनं उरले. म्हणलं येडास काय, देवाला दिलंय, देवानं भक्ताला दिलंय. म्हणलं देवानं भक्ताला दिलंय, मित्राला भेट दिली, असं वापस आणायचं असते का. जाय सगळं गाव. देवा म्हणला सगळं सगळं गाव करून टाकलं. म्हणला तुम्हाला खोटंच वाटत. घर अंगण चौकटा खिडक्या दार सगळं म्हणले अजून कुठं लावायचंय. अहो संडास बाथरूम सुद्धा सोन्याच्या बनवल्या म्हणले. आता एकच राहिले म्हणले मसनवटा. म्हणले मसनवटा सुद्धा सोन्याचा करून टाक. मसनवटा सुद्धा सोन्याचा दिला. हो ऐसा प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. गोड काकडा करताना सगळेजण काकड्यामध्ये अभंग येऊन जाते. काकड्यामध्ये काय सुदामा ब्राह्मणा दुःखे दारिद्र्य पीडिला मुष्टीभर पोहे घेवोनी त्याचे भेटी लागी गेला गा शुद्ध भाव धरोनिया गाव सोनियाचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला गा पोहे पाहोनिया गाव सोनियाचा दिला गा. बरोबर पोहे पाहोनिया नाही शुद्ध भाव पाहोनिया गाव सोनियाचा दिला गा. मी अगोदरच म्हणलं देव तुमचे पोहे आहेत का सोनं आहे काय पाहत नाही. काय पाहतो ते पाहतो फक्त तुमचा भाव किती शुद्ध. इथं महाराजांना सुद्धा लिहिता आलं असतं मोठी मुठभर पोहे पाहोनिया गाव सोनियाचा दिला असं लिहिता आलं असतं का. वेगळी शाई लागली असते नाही. पण तिथं काय लिहिलं महाराजांनी शुद्ध भाव. म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगत आलोय भाव शुद्ध ठेवा. भाव शुद्ध. दुसरं काहीच लागत नाही हो. दुसरं काहीच लागत नाही परमार्थ करण्यासाठी. मोठा थाटमाट काही लागत नाही. खूप मोठा देवारा असावा. त्या देवाऱ्यामध्ये एवढाले देव असावेत. त्याला भरजरी वस्त्र असावेत. मग त्याला मोठं ते आंघोळ घालण्यासाठी ते पात्र असावं. असं काही लागत नाही. येताना देवाला येताना हळदी कुंकूच आणावं. तुपामध्ये भिजवून फुलवात आणावी असं काही लागत नाही. तुम्ही तुमचा शुद्ध भाव शुद्ध अंतःकरण शुद्ध मन घेऊन जर तुम्ही देवाजवळ आलात ना या व्यतिरिक्त दुसरं काही लागत नाही त्याला. हो अशा देव पण आता हळूहळू आपल्याला सांगतेकडे जायचं. जिथं सत्ता आली जिथं पैसा आला त्या संपत्तीचा गर्व असतो अहंकार असतो अभिमान असतो. देवामध्ये नाही आला पण देवाचे जे वंशज प्रत्येक
स्त्रीपासून प्रत्येक बायकोपासून देवाला 10 मुलं झालेली आहेत. किती 10 मुलं आणि एक मुलगी. किती मोठा परिवार तुम्ही हिशोब लावा, उद्या सांगतो. एवढा मोठा परिवार आणि या सगळ्याला अहंकार डोक्यामध्ये शिरला. अहंकार. आपले मुलं, आपली येणारी पिढी ही चांगली निर्माण होण्यासाठी मोठी पुण्याई लागते. मोठी पुण्याई लागते. हो, तीच पुण्याई आजच्या दिवशी जिजाऊची फळाला आली होती. जिजाऊची आणि शिवबा सारखं रत्न तिच्या पोटी जन्मलं. शिवबा सारखं. हो, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आद्या होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याची त्या तोरण्या गडाला. तोरण बांधिले स्वराज्याची त्या तोरण गडाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय श्री राधे श्याम. काय पाहत होतो आपण? मुलं चांगले कसे निघाले. मुलं. तुम्ही म्हणाल मधातच छत्रपतीचा पोवाडा म्हणला महाराज. हो, कारण देव असून इथं देवाच्या मुलामध्ये अहंकार घुसला आणि जे होतं नव्हतं सगळं काही धुळीस मिळवलं. पण शून्यातून विश्व निर्माण केलं ते माझ्या राजाने. शून्यातून विश्व निर्माण केलं. हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. गोरगरीब जनतेला, स्त्रियांना अन्यायातून मुक्त केलं ते राजाने. पण देवाच्या लेकरांनी उलट साधू संतांवर अन्याय चालू केले. एका दिवशी 2-4 पोरं देवाचे, त्याच्यामध्ये सांब नावाचा एक मुलगा सांगितला. सांब खूप सुंदर होता. सगळ्यात सुंदर बायको देवाची ती जामवंती. आणि त्या जामवंतीपासून झालेला सांब नावाचा मुलगा. त्यानं काय केलं, सगळेजण जंगलामध्ये गेले, वनामध्ये, आणि दारू पिले. दारू त्या काळीही होती. वारुणी नावाची दारू पिली. वारुणी नावासहित सगळं काही आहे. ती दारू पिली आणि नशेमध्ये त्या सांबाला साडी नेसवली. साडी एका सुंदर मुलीचा वेश धारण केला. मुलगीच दिसायला, त्याची आई सुंदर होती, जामवंती. आणि तो देखील सांब दिसायला खूप सुंदर होता. त्यानं साडी नेसली
आणि एका साधूच्या आश्रमात गेले आणि त्या साधूला म्हणायला लागले, ए महाराज, ए महाराज. भाषा पहा त्यांची उद्धट भाषा. ए महाराज. म्हणले काय रे, तुम्ही कृष्णाचे लेकर ना, कृष्णाचे बलराम दादाचे. म्हणले हो. तुम्ही कोण? म्हणले आम्ही साधू आहे बाबा, संत आहे. संत आहात तुम्ही, भगवे कपडे घालता, शेंड्या ठेवता, दाढी जटा वाढवता, तुम्हाला भविष्य कळत असेल. हो म्हणले कळायला ना भविष्य. काय म्हणले? कळायलंय भविष्य तुमचं. हे काय माझ्या समोर दिसायलंय ना तुमचं भविष्य. म्हणले मग सांगा, दिसायलंय ना? ही आमची जी बाई आहे, पोरगी आहे, हिला दिवस आहेत म्हणले. आता हिला मुलगा होईल का मुलगी? अरे म्हणले जा रे बाबा जा, दारू पिले तुम्ही, देवाचे झाले म्हणून काय झालं रे? अरे काय तुम्ही का आमच्यावर संतावर अन्याय करता का? जा रे बाबा जा, मुकट्यानं जा घरी. महाराज, चांगले महाराज ना, मग नुसतं सोंगच करता का महाराज? सांगा म्हणले तुम्ही साधू आहेत ना, तुम्हाला कळत असेल ना, मुलगा होईल का मुलगी? अरे म्हणले साधू संतावर अन्याय करता, देवाचे झाले म्हणून काय झालं? तुम्हाला सत्तेचा पैशाचा माज आलाय म्हणले. बस तुमचा काळ जवळ आलाय. या पोरीला, या तुमच्या सांबाला मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही, एक मुसळ होईल, मुसळ, आणि त्या मुसळापासून तुमचा सगळ्याचा सर्वनाश होईल. बस आले ते पोरं तिथून बाहेर. आल्यावर साडी काढली त्याची, साडी काढली तर त्या साडीतून अक्षरशः एक मुसळ बाहेर पडलं. मग मात्र घाबरले. बस राजवाड्यात गेले, सगळ्यासोबत चर्चा केली. मुसळ आले म्हणले, त्या साधूने सांगितले मुसळापासून सगळ्याचा सर्वनाश होईल. काय करायचं? म्हणले ते मुसळ घासा, त्याचा भुगा करा आणि टाकून द्या म्हणले समुद्रात. ही गोष्ट सगळ्याला माहित झाली, सगळ्याला माहित झाली, फक्त बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्णाला सोडून. देव आणि बलराम दादा सगळ्याला माहित झाली. त्यांनी ते मुसळ जंगलात नेलं, एका दगडावर घासून 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 त्याचा भुगा केला. पण एक तुकडा राहिला, त्याचा एक तुकडा, लोखंडी तुकडा असतो. त्या तुकड्याला काय म्हणतात? लोखंडी एक कडी असते त्या मुसळाला बसवलेली, विडी. बरोबर. ते विडीचा तुकडा घासल्यावर त्याचा भुगा झाला नाही बारीक, तो तसाच राहिला. त्यांनी तो देखील तुकडा पाण्यात फेकला, समुद्राच्या. त्या समुद्राच्या पाण्यात फेकल्याच्या नंतर तो एका माशाने गिळला. तो मासा एका व्याधानं पकडला. त्या व्याधानं मासा पकडल्याच्या नंतर कापला. त्याच्या पोटामध्ये तो लोखंडाचा तुकडा मिळाला आणि त्यानं तो तुकडा एका धनुष्य बाणाला लावला. तो धनुष्य बाण त्यानं आपल्या भात्यामध्ये ठेवला. इकडं यांचे अपराध वाढत चालले होते, देवांच्या लेकराचे, देवांचे मुलं. सगळं मोठा पसारा झाला, कोणाचं कोणावर नियंत्रण नाही. सगळेजण एका दिवशी समुद्र किनाऱ्यावर पार्टी करायला गेले. पार्टी, तिथं दारू प्याले फुल. आणि दारू पिल्याच्या नंतर नशेमध्ये त्यांनी काय केलं? एकमेकासोबत भांडणं करायला सुरुवात केली. जे मुसळ बारीक करून समुद्रात फेकलं होतं, तेच मुसळ काठावर वाहत आलं होतं बारीक भुग्यामध्ये, भुग्याच्या रूपात. आणि त्यापासून एक लव्हाळ गवत निघालं होतं. ते गवत त्यांनी उपटलं, कृष्णाच्या लेकरांनी, बलराम दादाच्या लेकरांनी, आणि एकमेकावर सपासप वार केले. ते गवत नसून वज्रासारखं कठीण झालं आणि एकमेकासोबत वार करून एकमेकांनी त्यांना एकमेकाला ठार मारलं. बस देवाला सगळं कळालं. देवानं ठरवलं आता थांबायचं नाही. देवानं आपल्या सारथ्याला सांगितलं, रथ घेऊन जा. सारथ्याला काढून दिलं आणि देव एका मोठ्या वटवृक्षाच्या झाडाखाली बसले, निवांत बसले, पाठ टेकून बसले. असं एका पायावर एक पाय ठेवला, म्हणजे निवांत माणूस जसा बसते का फराक, तसं बसले. सगळी देवाची माया. तो बाण ज्या व्याधानं आपल्या भात्यामध्ये ठेवला होता, तोच व्याध आता शिकारीसाठी आला होता. बस त्या व्याधानं तो बाण चढवला धनुष्यावर आणि पाहिलं त्या झाडाच्या पाठीमाग, एका खडकाच्या माग असे दोन बोट दिसतंय. त्याला वाटलं हे हरणाचे कान असावेत. हरणाचा कान आहे काही, त्याला वाटलं हरी नाही. बस यानं भात्यातून बाण काढला, धनुष्यावर चढवला आणि सु करीत तो बाण आला आणि भगवान श्रीकृष्णाच्या पायाला लागला, पायाच्या अंगठ्याला. पायाच्या अंगठ्याला लागल्याबरोबर तो व्याध धावत आला. त्याला वाटलं हरीण पडला असेल. आल्याच्या नंतर पाहिलं तर द्वारकेचा राजा कृष्ण, माफ करा देवा, मला माहित नाही तुम्ही इथं आहेत, तुम्ही आहात हे माहित असलं तर मी बाण कसा सोडला असता. म्हणले तुझी चूक नाही रे, चूक तुझी नाही, तू तुझं कर्तव्य केलंस. म्हणले देवा कर्तव्य म्हणजे मीही तुला असाच झाडाच्या मागे लपून बाण मारला होता, आता तू मला मारलास. म्हणले देवा मी समजलो नाही. म्हणले मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो आणि तू कोण होतो? वाली. तू जेव्हा वाली होतास, सुग्रीव, आणि तुझं जेव्हा भांडण जुंपलं त्यावेळेला मी असाच झाडाच्या मागे लपून बाण मारला होता. एक चिल्लर, आजी त्याला धरण, तुम्हीच बाजूच्या धरण.
ज्यानं जसं कर्म केलंय ते त्याला भोगावं लागतं. देवानं कर्म केलं होतं. काय केलं होतं देवाने? वाडीला बाण मारला होता. देवाला चुकलं का कर्म? तुम्हा आम्हाला चुकेल का? मग काल ज्याचा धुरा फोडला ते उद्या आपला एक दिवस फोडणार की नाही? आज ज्याला आपण शिव्या दिल्या उद्या ते आपल्याला परत करणार की नाही? व्याजासहित करते, व्याजासहित. म्हणून मनानं आणि हातानं देखील, कर्मानं देखील कधीही पाप होऊ द्यायचं नाही. पाप. आणि ज्याला जे कोणी पाप करत नाही त्याला कधीच कोणाच्या बापालाही भ्यायची गरज नाही. माझे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. जो पाप करत नाही त्याला कधी कोणाच्या बापालाही भ्यायची गरज नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाची? कर नाही त्याला डर कशाची? कधी मनानं देखील कोणाचं पाप होऊ द्यायचं नाही. डोळ्यानं नाही, अंतःकरणानं नाही आणि हातानं देखील पाप होऊ द्यायचं नाही. आपलं जर कर्म स्वच्छ असेल ना, कर्म, तर आपलं कोणी काही वाक्य करू शकणार नाही. देवाचं कर्म चुकलं होतं म्हणून देवाला देखील भोगावं लागलं. तुम्हा आम्हाला भोगावं लागणार की नाही? हो. आपल्यासाठी सुंदर एक संदेश आहे. संदेश. जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वरा. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. देव गोलोकाला निघून गेले आणि राजा परीक्षितीला प्रश्न विचारला. कोण कथा सांगत आहेत राजा परीक्षितीला? मधुकर महाराज. बोलत सांगा. हा, भगवान श्री शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला कथा सांगत आहेत. हो राजा, 7 दिवसापासून कथा ऐकत आहे. आज तुला मरणाची भीती वाटते का? म्हणले नाही महाराज. ज्या दिवशी मला पहिल्या दिवशीची भीती वाटत होती मरणाची, ती भीती माझी मनातून निघून गेली. भगवंताविषयी प्रेम माझ्या हृदयामध्ये निर्माण झालेलं आहे. नामस्मरणाचा आनंद मी घेतलाय आणि माझ्या मनामध्ये जो संदेह होता, जे शोक होता मनामध्ये, जे भय होतं मृत्यूचं, ते भय माझं निघून गेलेले. हो, श्रीमद भागवतामुळे फायदा झाला. भागवतामुळे काय काय फायदा होतो? एक निर्भयता येते माणसामध्ये, निर्भयता येते. हो, निशोकता येते. 5 फायदे लक्षात ठेवा भागवताचे. 5 फायदे: निर्भयता, निशोकता, निसंदेहता, भगवंताविषयी प्रेम, नामस्मरणाचं महत्व. असे भागवताचे फायदे. हे फायदे. आता मला भीती वाटत नाही. ठीक आहे म्हणले. आता काय कर? राजा परीक्षितीनं शुकाचार्य महाराजांची विधिवत पूजा केली. शुकाचार्यांना बरीचशी भूमी, सुवर्ण, गायी वगैरे दान दिल्या. राजा परीक्षितीनं बरंच काही दान धर्म केला. मृत्यूच्या आधी माणसाच्या हातातून दान धर्म व्हावा. आज आहे उद्या नाही माणूस. आज आहे उद्याच तर सोडा. हो, संध्याकाळ आपली आहे की नाही माहिती आहे का? संध्याकाळ आपली आहे म्हणून माहित. म्हणून कालची गोष्ट, आमच्या गावामध्ये महादेवाचं मोठं मंदिर आहे. पालखी काढली महाशिवरात्रीची आणि चालत चालत सगळेजण पालखीमध्ये बेधुंद होऊन नाचतायत, पावल्या खेळतायत. जे पिकअप गाडी होती, पिकअप गाडी जी गाव साऊंड सिस्टीम साठी, ती अडकली का ताराला. लाईटचा तार तुटला आणि कमीत कमी 5-25 जणांना शॉट लागला. पण थोडा लागला. एका बाईला थोडासा जास्त लागला. देवाचं नाव घेत कोणती वेळ कशी येईल माहिती आहे. म्हणून आजच्या जीवनाचा आनंद घ्या. राजा परीक्षितीनं भरपूर दान धर्म केला. शुकाचार्य महाराजांना गायी दान दिल्या, भूमी दान दिली म्हणजे जमीन दान दिली, सुवर्ण दान दिलं. आणि आता शुकाचार्यांनी सांगितलं, राजा डोळे बंद कर. बस योग मायेनं राजानं ध्यान लावलं परीक्षितीनं आणि आपला आत्मा परमात्म्यासोबत मिसळून घेतला. आत्माचं आणि परमात्म्याचं मिलन झालं. आता फक्त राजाचा देह शिल्लक आहे. देह
भगवान श्री शुकाचार्य निघून गेले. बस आता निमित्त राहिलं होतं ते म्हणजे जगाला दाखवण्यासाठी तक्षक नाग आला असं म्हणतात. तक्षक नागाला वाटाने एक बामण येऊ लागला घाई घाईनं. तक्षकानं विचारलं कोण तू? म्हणला मला सापाचं विष उतरवता येते असं सांगितलं जातं बरं बऱ्याच जागी. काही काही ठिकाणी उल्लेख आहे. ते साप म्हणे ते तक्षक एका झाडाला चावला, ते झाड क्षणात वाळून गेलं विषाच्या प्रभावामुळे. ते ब्राह्मणानं मंत्र मारला, पुन्हा जिवंत केलं ते झाड हिरवगार. बस ते म्हणला ब्राह्मणा तुला काय पाहिजे? काय देईन तुला राजा? राजा म्हणला मला धन दौलत देईन मी त्याचे प्राण वाचवल्याच्या बदल्यात. बस मीच देतो म्हणला खूप काही. तक्षकानं त्या ब्राह्मणाला खूप काही दान दिलं आणि तक्षक नाग आला, राजा परीक्षितीच्या पायाला स्पर्श केला. कोणी कोणी अशाही कथा सांगतात बरं का. आता तुम्ही बऱ्याच जणांचे ऐकलेले म्हणून तुम्ही म्हणसाल की बाबा महाराजांना असं सांगितलंच नाही म्हणून सांगतो. तक्षक नाग आला, राजाच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श केला आणि राजाची प्राणज्योत मावळली. आत्मा तर अगोदरच निघून गेलेला होता बरोबर. फक्त नावाला राजा परीक्षिती राहिला होता. अशा प्रकारे भागवतामुळे राजा परीक्षितीनं 7 दिवसामध्ये मुक्ती प्राप्त करून घेतली. या ठिकाणी भागवत कथा ही कथा मी सांगतो नेहमी हरी अनंत, हरी कथा अनंत. भगवंताच्या लीला कधीही न संपणार आहेत. हे तर भागवत आहे. माझ्या ठिकाणी जर 1000 मुखाचा शेष आला, या पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची जरी शाई जरी केली आणि भगवंताच्या लीला जर लिहायला बसलं सांगायला बसलं तर ती शाही संपून जाईल, पृथ्वीही संपून जाईल आणि शेषनाग 1000 तोंडाचा तेही थकून जाईल. मी तर एक साधारण मनुष्य. या ठिकाणी भागवत कथा संपते म्हणता येणार नाही, समाप्त होते म्हणता येत नाही. हा फक्त समारोप आहे, हा फक्त निरोप आहे, फक्त विश्राम. आपण या ठिकाणी थांबूया. भागवतामध्ये एक नामस्मरणाचं महत्व, कथेचं तात्पर्य काय? भगवंताचं चिंतन केल्याने, भगवंताचं भजन केल्याने, भगवंताचं नाव घेत राहिल्याने. ते नाव घेण्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. तुम्ही तुमचा संसार करत करत भगवंताचं नामचिंतन करू शकता आणि ते जर नामचिंतन केलं तर तुम्हाला संसारातील दुःखातून मुक्ती आणि या संसारातून, या भवसागरातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं या कथेचं सार आहे. ते सार एका श्लोकामधून सांगितलेलं आहे. ते श्लोक आपण सगळेजण म्हणू. माझ्या मागे सर्वजण म्हणतील. सर्वजण डोळे बंद करून देवाचं स्मरण करत करत तो श्लोक म्हणूया. नाम संकीर्तनम यस्य. सगळ्यांनी माझ्या सोबत ज्याला मोठ्याने म्हणता आला ते मोठ्याने म्हणा, ज्याला मनातल्या मनात म्हणायचं फक्त ऐका, म्हणता नाही आला हरकत नाही. पण नामस्मरणाचं महत्व व्यासांनी या श्लोकात सांगितलंय. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तम नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तम नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तम नमामि हरिं परम. बस सर्वजण हात वर करते. मागील 7 दिवस